फिर से एक बार हम परमेश्वर का धन्यवाद देते हैं कि हमें यहाँ लेकर आए। पुन्हा एकदा आम्ही देवाचे आभार मानूयात की तो आम्हाला या ठिकाणी घेऊन आला हम उसके लोगों के बीच में हम सब मिलकर आराधना आणि कर त्या सके। लोकांच्या मध्ये येऊन आम्ही त्याची सहभागिता करू शकू और ये सबसे सुंदर मौका हमारे जीवन में प्रभु ने दिया है। आणि हा सगळ्यात सुंदर संधी परमेश्वरने आमच्या जीवनाकरता दिलेली इससे आहे। बड़ा मौका हो ही नहीं सकता। ह्याच्यापेक्षा दुसरी सुवर्ण संधी असूच शकत ये एक नाही मौका है हमारे जीवन में प्रभु की आराधना करने के लिए। आणि हीच संधी आहे आमच्या जीवनामध्ये प्रभूची आराधना करण्याची ऐसे मौके को कभी छोड़ना आणि नहीं। अशी संधी कधी सोडू नका। हम देख रहे हैं कि परमेश्वर के वचन के द्वारा विश्वासी जीवित रहेगा। आम्ही पाहत आहोत की परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे विश्वासणारा जिवंत राहील। अगर जीवित रहना है, जर जिवंत राहायचं इस संसार के अंदर जब हम चल रहे हैं, या जगामध्ये जेव्हा आम्ही चालत आहोत बहुत सारी परिस्थिति हमको घेर लेती है बऱ्याचशा परिस्थित्यांनी आम्ही घेरल्या और हम जातो परिस्थितियों के बीच में दब जाते हैं। आणि त्या परिस्थित्यांच्या मध्ये आम्ही दबल्या जातो। जीना मुश्किल हो जाता है, जगणं असह्य होतं, सांस घुटने लगती है, आमचा श्वास घुटतो हमें चलना बड़ा कठिन लगता है, आणि चालणं अवघड होऊन जातं, मुश्किल बन जाता है। अवघड होतं, बहुत सारी मुश्किलों का सामना करना पड़ता है। बऱ्याचशा समस्यांचा सामना करावा लागतो। कभी कभी ऐसा लगता है कि मेरे जीवन को मैं खत्म कर दूं, आणि कधी कधी असं वाटतं माझं जीवन मी संपून क्यों टाकावं, मैं जी रहा हूं। का मी जगत आहे। बहुत सारी परिस्थितियां हमको घेर कर हमारे जीवन को रुका देती हैं। बऱ्याचशा परिस्थित्यांनी आम्ही घेरलं जाऊन आमचं जीवन संपवून लेकिन टाकतो। बाइबल कहती है पण बायबल सांगतं मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा। माझा नीतिमान मनुष्य विश्वासानं जगेल। मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा। माझा नीतिमान मनुष्य विश्वासानं जगेल। अगर जीना है आणि जर तो जगायचं विश्वास महत्वपूर्ण है। तर विश्वास महत्वपूर्ण आहे। प्रभु ने धर्मी जन कहा है, परमेश्वराने नीतिमान म्हटलंय, सबको नहीं कहा, सगळ्यांना नाही म्हटलं, सबको नहीं कहा, सर्वांना म्हटलेलं धर्मी नाही, जन को कहा है। नीतिमानांना म्हटलंय। धर्मी जन का मतलब है, नीतिमान याचा अर्थ जैसे मैंने पिछले हफ्ते में आपको बताया, जसं मी मागच्या आठवडी सांगितलं, मैं पिछले हफ्ते में नहीं जाना चाहता, मैं आगे जाना चाहता हूँ। मागे नाही जाऊ इच्छित, मला पुढे जायचंय। आप YouTube में देख सकते हैं। तुम्ही युट्यूब मध्ये ते पाहू शकता। धर्मी जन परमेश्वर के सामने उपस्थित रहने का सामर्थ्य रखता है। नीतिमानामध्ये परमेश्वराच्या समोर उभं राहण्याचं सामर्थ्य आहे। और वो कैसे होता है? आणि ते कसं होतं? यीशु के द्वारा, येशूच्या द्वारे, यीशु के लहू के द्वारा। येशूच्या रक्ताच्या द्वारे। कोई कर्म कांड के द्वारा मैं धर्मी नहीं बन आणि सकता। कुठल्याही कर्मकांडांनी मी धर्मी बनत नाही। बाइबल कहती है बायबल हर एक सांगतो मनुष्य ने पाप किया है, प्रत्येक मनुष्याने पाप कोई केलं, धर्मी नहीं है, कोणीच धर्मी नाही, परमेश्वर के सामने खड़ा नहीं हो सकता। देवासमोर उभा नाही राहू शकत। क्योंकि बाइबल कहते है कि तेरे अधर्म के धब्बे तेरे अंदर लगे हुए हैं। कारण देवाचं वचन सांगतं तुझ्या अधर्माचे डाग तुझ्यामध्ये लागलेले हमें आहेत। बाहर से धर्मी नहीं बनना है, आणि बाहेरून आम्हाला नीतिमान धर्मी बनायचं हमें नाही, अंदर से धर्मी तर बनना है। आम्हाला आतून बनायचंय। अंदर के बाहर से हम साफ हो जाएंगे, बाहेरून आम्ही साफ होऊ, कहीं नदियों में जाकर नहा लेंगे तो साफ हो जाएंगे। नदीमध्ये जाऊन आंघोळ केली तर आम्ही साफ होऊ। कर्म कांडों से ऐसा लगता है कि मैं धर्मी बन गया हूँ, आणि कर्मकांड केल्यानं आम्हाला असं वाटतं की आता मी धर्मी झालो। लेकिन बाइबल कहते है कि जिसकी आराधना आप और मैं कर रहे हैं वो बाह्य स्वरूप को नहीं देखता, वो अंदर के स्वरूप को देखता है। देवाचं वचन सांगतं ज्याची आराधना तुम्ही आणि मी करतो तो बाह्य स्वरूप नाही तर अंतःकरण पाहणारा वो परमेश्वर, यीशु है। तो येशू अगर आहे। धर्मी बनना है आणि जर नीतिमान तो बनायचं अपने हृदय को प्रभु के सामने तर रखना है, आपलं हृदय परमेश्वरासमोर अपने ठेवावं। विचारों को प्रभु के सामने रखना आपले है। विचार देवाला द्यावे और लागतील। बाइबल कहती है बायबल सिर्फ सांगतं एक जन है जो हमें धर्मी बना सकता है। एकच व्यक्ती जो आम्हाला नीतिमान ठरवू बाइबल ने शकतो। प्रॉमिस किया है, बायबलने वचन दिलेलं आहे। परमेश्वर कहता है परमेश्वर मैं म्हणतो यहोवा, मी यहोवा, मैं परमेश्वर मी परमेश्वर जो तुझे धर्मी बनाता जो हूँ। मी तुला नीतिमान ठरवतो। धर्मी बनने के लिए नीतिमान बनण्यासाठी प्रभु के पास आना पड़ेगा। प्रभूकडे यावे लागेल। अपने जीवन को पूरी तरह से खोल कर रखना पड़ेगा आपलं जीवन पूर्ण उघडून ठेवावं लागेल और परमेश्वर से पापों की क्षमा मांगना होगा। आणि परमेश्वराकडून पापांची क्षमा मागावी और लागेल। बाइबल कहती है आणि बायबल यीशु का सांगतं लहू हर एक पाप से शुद्ध करने के लिए समर्थ है। येशूचं रक्त सर्व पापांपासून शुद्ध करण्यासाठी समर्थ एक आहे। बार वो यीशु हमारे अंदर आ गए, एकदा का तो येशू आमच्यामध्ये आला, उद्धार हमारा हो गया, आमचं तारण झालं, अब नया जीवन शुरू हो आता जाता है। नवीन जीवन सुरू व्हायला हवं। जब नया जीवन शुरू होता है आणि जेव्हा नवीन जीवन सुरू होतं तो नए तरह से जीना होगा। तर नवीन तऱ्हेने आम्हाला जगावं लागेल। हमने पिछली बार देखा कि यीशु मसीह को बपतिस्मा होने के बाद, परमेश्वर की वाणी सुनने के बाद भी उसे जंगल में जाना पड़ा। आणि आम्ही मागच्या वेळेस पाहिलं की बाप्तिस्मा घेतल्यानंतर पवित्र आत्मा उतरल्यानंतर देखील येशू ख्रिस्ताला 40 दिवस अरण्यवासात जावं लागलं। 40 दिन जंगल की यात्रा कर रहे हैं आणि 40 दिवस अरण्यात जावं लागलं। और वो 40 दिन की यात्रा बड़ी कठिन है। आणि ते 40 दिवसाचा प्रवास अतिशय कठीण आहे। लेकिन उस समय भी पण त्या वेळेला देखील वो
थक गए, यीशु मसीह थक गए, येशू थकला बहुत 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 मुश्किलों का सामना करना आणि पड़ा। बऱ्याच समस्यांचा सामना केला. अब यीशु थक चुके हैं, आता येशू थकलेले एक जगह बैठ गए हैं, एका ठिकाणी बसलेत वहां पे शैतान उस परीक्षा लेने आ आणि गया। सैतान त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी आला वो यीशु को कहते हैं, आणि येशूला म्हणतो तुझे भूख लगी है, तुला भूक लागली आहे, तुझे भूख लगी है, तुला भूक इस लागली, पत्थर को रोटी बना दे। या धोंड्याचं तू भाकरी बनव. बाइबल कहती है बायबल सांगतं यीशु मसीह को जिंदा रहना था, येशूला जिवंत राहायचं होतं. आत्मिक रीत्या, आत्मिकरित्या शारीरिकरीत्या, शारीरिकरित्या आत्मिक रीति से थक चुके थे। आत्मिक रीतीने ते थकले होते. बाइबल कहती है बायबल यीशु मसीह ने सांगतं कहा येशू म्हटले सिर्फ वो अगर जीवित रहना है, आणि जर जगायचंच आहे परमेश्वर के मुख से निकला हुआ हर एक शब्द से धर्मी जन जीवित रहेगा। परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे नीतिमान जगेल. जब भी आप जंगल के ऐसा लग रहा है कि मैं बहुत थक चुका हूँ, आणि जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की आता मी फार थकलेलो आहे मैं मानसिक रीत्या शारीरिक रीत्या थक चुका हूँ, आणि मानसिकरित्या शारीरिकरित्या आम्ही खूप थकलोय, तब हमें क्या करना है? त्यावेळेस आम्हाला काय करायचं? परमेश्वर के वचन को लेना है, परमेश्वरचं वचन घ्यायचंय, प्रभु के वचन को पढ़ेंगे देवाचं वचन और वाचायचं यही परमेश्वर का वचन आणि तेच परमेश्वराचं वचन हमें ताजगी देगा, आम्हाला स्फूर्ती हमें देईल, मरने नहीं देगा, आम्हाला मरू देणार हमें नाही, जिंदा रखेगा। आम्हाला जिवंत और जब ठेवेल. ये बाइबल को हम दूर कर आणि देंगे, जेव्हा बायबलला आम्ही दूर करू, वचन को दूर कर देंगे, वचनापासून दूर होऊ, निश्चित तौर से हम मर जाएंगे। निश्चित अर्थाने आम्ही मरून जाऊ. एलिया थक गया, एलिया थकला खूब बड़े चमत्कार उसने किया, आणि मोठे चमत्कार केले. 450 लोगों के बीच में अकेला व्यक्ति स्वर्ग से आग गिरा देता है। 450 लोकांसमोर एक एकटा व्यक्ती आकाशातून तो अग्नी वर्षावतो. वो कहता है 3.5 साल बारिश ना हो तो 3.5 साल बारिश नहीं तो होती है। म्हणतो 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही पडत पाऊस. उसके शब्दों का सम्मान परमेश्वर आणि करते हैं। त्याच्या शब्दांचा सन्मान परमेश्वर करतो. लेकिन अब ऐसा समय आ गया उसके जीवन में असा समय त्याच्या जीवनामध्ये जब आलेला वो आहे. थक चुका है, जेव्हा तो थकलाय, वो प्रार्थना क्या कर रहा है मालूम है? काय प्रार्थना करतो वो आग माहिती? गिराने के लिए प्रार्थना नहीं कर रहा आग है, पाड म्हणून प्रार्थना नाही बारिश करत. को रुकाने के लिए प्रार्थना नहीं कर रहा है। पाऊस थांबा म्हणून अब वो प्रार्थना. प्रार्थना कर रहा है, प्रभु मैं थक चुका हूँ, मुझे मृत्यू दे दे, आता तो म्हणतो की प्रभु मी थकलो, आता तुम्हाला मारून टाक, मुझे मृत्यू दे दो। मला मृत्यू दे. एक समय ऐसा था जब वो आग गिरा सकता था, एक वेळ अशी होती ज्यावेळेस तो आग वर्षावू शकत लेकिन होता, अब एक समय ऐसा है कि वो मृत्यू मांग रहा है। पण एक समय असा आलेला आहे की आता तो मृत्यू मागत आहे. विश्वासियों के जीवन में भी ऐसा समय आ सकता है, विश्वास योग्य जीवनामध्ये देखील असा समय येऊ शकतो. लीडर लोग के जीवन में भी ऐसा समय आ सकता है। पुढाऱ्यांच्या जीवनामध्ये देखील असा समय येऊ शकतो. एक समय हम उत्तेजित रहते हैं, एक समय असतो ज्यावेळेस आम्ही उत्तेजित एक समय ऐसा आता है कि हम कहते हैं कि बस प्रभु मुझे मरने के लिए, एखादा समय असा येतो आम्ही म्हणतो बस प्रभू आता मला मृत्यू दे, मुझे अच्छा नहीं लग रहा है, मला चांगलं नाही मैं वाटत, चल नहीं सकता, मी चालू नाही मैं थक शकत, चुका हूँ, मी दमलोय, मैं परेशान हूँ, मी मैं वैतागलोय, बेचैन हूँ, मी बेचैन आहे, मुझसे आगे नहीं चल जा रहा आता है, मला पुढे मैं चालवत रुकना नाही. चाहता हूँ मला प्रभु, थांबायचं आता. मैं आगे नहीं बढ़ना चाहता। मला पुढे जायचं नाही. और वो सो गया। आणि तो झोपला. कई बार हमारे जीवन में भी ऐसा ही होता है, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील असंच होतं. हम रुक जाते हैं, आम्ही थांबतो, थक जाते हैं, आम्ही दमतो, बेचैन हो जाते हैं, बेचैन होतो मन अच्छा नहीं लगता, आणि बरं वाटत नाही, बेचैन हो जाते हैं, बेचैन होऊन जातो समझ में नहीं आता क्या करें। आणि कळत नाही की काय करावं. ऐसे एलिया को हुआ असं एलियाला देखील और वो झालं. सो गया। आणि तो झोपला. स्वर्ग से स्वर्गदूत आता है, स्वर्गामधून स्वर्गदूत येतो, उसको उठाता है त्याला उठवतो, और उसे कहता है, त्याला म्हणतो और ये तेरे सामने यहाँ पे पानी और रोटी रखा है, तुझ्या समोर पाणी आणि भाकर ठेवले, उसको खा लेना, ते तू खा, क्योंकि तुझे 40 दिन की यात्रा करना है। कारण की तुला 40 दिवसाचा प्रवास करायचा. सुनिए, ऐका, चलने के लिए चालण्यासाठी ताकत लगती है ताकद लागते और ताकत मिलने के लिए आणि ताकद मिळवण्यासाठी रोटी खानी पड़ती है, भाकर खावी और वो लागते रोटी खाने के बाद आणि भाकर ऊर्जा खाल्ल्यानंतर मिलती है, ऊर्जा मिळते जिससे हम भाग सकते हैं। ज्याच्यामुळे आम्ही धावू वैसे ही शकतो. आत्मिक जीवन के अंदर असंच आत्मिक जीवन आहे. हमें रोटी और पानी की जरूरत है। आम्हाला भाकर आणि पाण्याची गरज बाइबल आहे. कहती है, बायबल यीशु सांगतो, कहता है मैं जीवन की येशू रोटी म्हणतो हूँ, मी जीवनाची भाकर आहे, मैं जीवन की रोटी हूँ, मी जीवनाची भाकर आहे, मैं जीवन की रोटी हूँ। मी जीवनाची भाकर और आहे. पवित्र आत्मा ये पानी है, आणि पवित्र आत्मा हे पाणी आहे. पानी का पवित्र आत्मा का सामर्थ्य हमें चाहिए। आणि त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला जब हवं भी आहे. हम थके, जेव्हा आम्ही थकतो, कभी बाइबल को दूर नहीं करना, बायबल कधी दूर करू नका, कभी बाइबल को दूर नहीं करना, कधीच बायबल दूर करू कभी नका, प्रार्थना को दूर नहीं कधी करना। प्रार्थनेपासून दूर होऊ नका. इसको हम पढ़ना है, हे आम्हाला हे मन वाचायचं, लगे या ना लगे, मन लागो न लागो, लेकिन इसको खाना है। पण आम्हाला ते खायचंय. अगर खाएंगे जेव्हा खाऊ तो शक्ति मिलेगी, तेव्हा शक्ती मिळेल. अगर शक्ति मिलेगी आणि शक्ती मिळाली हम दौड़ की पाएंगे। आम्ही धावू शकू. इसलिए बाइबल कहती है, बायबल सांगतं, परमेश्वर के मुख से निकला हुआ हर एक वचन के द्वारा धर्मी जन जीवित रहेगा। परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे नीतिमान जगेल. अगर जीना है जर जगायचंय तो रोटी और
को खाना पड़ेगा। तर ती भाकर आम्हाला खावी लागेल. दूसरी बात है, दुसरी गोष्ट, जीवित रहना है, जिवंत राहायचं, परमेश्वर भरोसा रखना होगा। परमेश्वरावर भरोसा ठेवावा और लागेल. ये भरोसा आणि हा भरोसा परमेश्वर की ताकत को लेकर आएगा। परमेश्वराची ताकद घेऊन येईल. जीवित रहना है, जिवंत राहायचंय, परमेश्वर विश्वास रखे। परमेश्वरावर विश्वास ठेवा. उत्पत्ति में जब हम देखते हैं अब्राहम के जीवन के अंदर, आणि उत्पत्तीमध्ये अब्रामाच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, उत्पत्ति 15:1-6 के अंदर उत्पत्ती 15:1-6 मध्ये परमेश्वर ने उससे कहा, परमेश्वर त्याला म्हणाला, मैं वो एक थक चुका था अब्राहम, आणि अब्राहम थकला होता कोई भी आशा नहीं थी, आणि कुठलीही आशा नव्हती. और वो सोच रहा था कि मेरे घर का जो वारिस होगा वो दूसरा होगा। आणि मग तो विचार करत होता की आता माझ्या घराचा जो वारस असेल तो कोणीतरी इथं दुसरा असेल. परमेश्वर वहां आते हैं परमेश्वर तिथे येतो और उसे कहते हैं, आणि त्याला म्हणतो, तेरे ही द्वारा तेरा घर का वारिस होगा। तुझ्याच द्वारे तुझ्या घराचा वारिस येईल. बस इस बात पर उसने भरोसा करना या था। गोष्टीवर त्याला भरोसा ठेवायला हवा. कई साल गुजर गए, कितीतरी वर्ष निघून लेकिन गेले, कोई भी उसका वारिस नहीं दिखाई देता पण है। त्याला वारिस दिसत नाही. लेकिन बाइबल कहती है, बायबल उसने सांगतो आखिरी तक, त्यांनी शेवटपर्यंत, अब्राहम ने आखिरी तक अब्रामाने शेवटपर्यंत भरोसा रखा, भरोसा ठेवला. अपनी आशा को टूटने नहीं दिया, आपली आशा त्यांनी पडू दिली नाही. और उसका ये भरोसा था, आणि त्याचा हा भरोसा जो होता, परमेश्वर कहता है वो होकर रहेगा। जे काही परमेश्वर बोलतो ते तो करतो. परमेश्वर का वचन आकाश के अंदर स्थिर किया गया है। परमेश्वराचं वचन आकाशात स्थिर केलं गेलेलं आकाश आहे. और पृथ्वी टल जाएंगे, आकाश आणि पृथ्वी टळेल, लेकिन परमेश्वर का वचन कभी नहीं पण टलेगा। देवाचं वचन कधीच टळणार नाही. हमें आखिरी तक भरोसा करना है। आम्हाला शेवटपर्यंत भरोसा जब ठेवायचा तक आहे. मेरे जीवन के अंदर ये वचन पूरा नहीं होता तब तक भरोसा करना है। जोपर्यंत हे वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण होत नाही तोपर्यंत मला भरोसा ठेवायचा आहे. बाइबल में लिखा है, बायबल मध्ये लिहिलं आहे, अब्राहम के विश्वास ने उसको धर्मी बना दिया। अब्रामाच्या विश्वासानं त्याला नीतिमान ठरवलं. अब्राहम के विश्वास के द्वारा उसको धर्मी बनाया गया। अब्रामाच्या विश्वासानं त्याला नीतिमान ठरवलं. आमेन। आमेन. हमें विश्वास भरोसा करना है। आम्हाला विश्वास ठेवायचा आहे, भरोसा ये ठेवायचा आहे. होगा, हे होणार, ये होगा, होणार आहे, ये होगा। होणार आहे. साल गुजर गया, वर्ष गेलं, हुआ नहीं। नाही झालं. आपकी आशा टूटनी नहीं चाहिए। आणि तुमची आशा तुटायला नको. ये भरोसा होना चाहिए। हा भरोसा ये असायला किसी मनुष्य का शब्द नहीं हवा. है, कुठल्या मनुष्याचा शब्द नाही. ये सर्व सामर्थ्य परमेश्वर का तर शब्द हा है, सर्व सामर्थी परमेश्वराचा और ये शब्द आहे. जीवन लेकर आणि आएगा। हा जीवन ये घेऊन जीवन येईल. लेकर आएगा। जीवन घेऊन येईल. आज नहीं तो कल मेरे जीवन में पूरा होगा। आज नाही तर उद्या माझ्या जीवनामध्ये ते पूर्ण होणार आहे. और यूहन्ना 11:25 में लिखा है, आणि योहान 11:25 मध्ये लिहिलं आहे, जो मुझ पर विश्वास करता है, जो माझ्यावर विश्वास ठेवतो यदि वो मर भी जाए आणि जर तो मेला तरी तो भी जिएगा, तरी देखील तो तो जगेल, भी जिएगा, तरी देखील तो तो भी जगेल, जिएगा। तरी देखील जगेल. हमें विश्वास से बोलना है, आम्हाला विश्वासानं बोलायचं, विश्वास से देखना है। विश्वासानं पाहायचं. शायद आपको बोला होगा, बड़े डॉक्टर्स ने बोला होगा, कदाचित मोठ्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं आपकी असेल बीमारी ठीक नहीं हो की सकती, तुमचा आजार नाही बरा होऊ आपकी शकत बीमारी कोई ठीक नहीं कर सकता, आणि कुणीच तो बरा करू शकत लेकिन नाही. बाइबल में लिखा है, बायबल मध्ये लिहिलंय, उसके मार खाने से हर एक बीमारी से चंगे हो त्याच्या जाए। मार खाण्यानं प्रत्येक आजार बरा होतो. दिख नहीं रहा है, दिसत नाही, दिख नहीं रहा है, दिसत नाही, लेकिन बाइबल में लिखा है, पण बायबल मध्ये जब इस पे लिहिलंय, भरोसा करते हैं, जर त्याच्यावर भरोसा ठेवतो, उस पे खड़े हो जाते हैं, त्याच्यावर उभा राहतो, परमेश्वर का वचन काम करता है। परमेश्वराचं वचन कार्य करतं. आमेन। आमेन. भरोसा करना है, भरोसा ठेवायचा, और ये भरोसा आणि हा भरोसा हमें जीवित रखेगा। आम्हाला जिवंत अगर ठेवेल. भरोसा नहीं है, जर भरोसाच नाही हम मर जाएंगे। तर आम्ही मरून जाऊ. भरोसा कभी मत छोड़ना। भरोसा कधीच सोडू नका. मुझे मालूम नहीं आपके जीवन की हालत क्या है, मला नाही माहिती तुमच्या जीवनाची परिस्थिती काय आहे, क्या आपके जीवन में चल रहा है, काय तुमच्या जीवनामध्ये चाललंय. उसको चलने दो, चालू देत, उसको चलने दो, चालू देत, लेकिन उससे भी बाहर आप देखो त्याच्यापेक्षा बाहेर पहा जो आपके जीवन में परमेश्वर करने वाला जे है। तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर करणार उस आहे. वचन पे खड़े हो त्या जाओ। वचनावर उभे प्रभु राहा. मुझे नहीं मालूम, प्रभू मला नाही माहित, सिर्फ मुझे इतना मालूम है, मला फक्त एवढंच ये लिखा है, हे लिहिलंय, ये लिखा है, हे लिहिलंय, ये लिखा हे है, लिहिलंय, तेरे वचन में ये लिखा है। तुझ्या वचनात हे लिहिलंय. जब शैतान यीशु के पास में आया, जेव्हा सैतान येशूकडे आला, वो कहता है, तो म्हणतो लिखा है, लिहिलंय, लिखा है, लिहिलंय, लिखा है। लिहिलंय. इसका मतलब क्या है, त्याचा अर्थ काय, जो लिखा है जे लिहिलंय उसको पढ़ना पड़ेगा, ते वाचावं लागेल, उसको समझना पड़ेगा। समजावं लागेल. कहाँ पे लिखा है, अगर ये नहीं मालूम कुठं लिहिलंय हेच नाही माहिती तो हम कैसे लड़ाई कर तर पाएंगे। आम्ही कसं युद्ध करू शकू. जब कोई भी समस्या आ जाए, जेव्हा कुठली समस्या येईल, आपको मालूम है इस दुनिया की एक ही किताब बाइबल है जिसमें हर एक प्रश्न का उत्तर छुपा हुआ तुम्हाला है। माहिती काय, जगामध्ये एकच हे असं पुस्तक आहे, पवित्र शास्त्र, त्याच्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहेत. और ये खुदा का एक गिफ्ट है,
आणि हे देवाचीकडून आलेलं भेट आहे जो हमारे हाथ में है। जे आमच्या हातात आहे. दुनिया का हर एक कौन से भी बड़ा प्रश्न रहने दो साहब, इस बाइबल में उसका उत्तर है। जगातला किती मोठा प्रश्न असो त्याचं उत्तर या पवित्र शास्त्रामध्ये आहे. उसके इसलिए पढ़ना है उसको। यासाठी याला वाचायचं अगर आहे. कोई भी परिस्थिति आ जाए, आणि कुठलीही परिस्थिती आली उसको बोल देना है, त्याला सांगायचं लिखा है, लिहिलंय, मेरे प्रभु ने लिखा है, माझ्या प्रभूने लिहिलंय, मेरे खुदा ने लिखा है, माझ्या परमेश्वराने और इस लिहिलंय वचन पर भरोसा करता हूँ, आणि त्याच्यावर मी भरोसा ठेवतो. भरोसा करता हूँ। भरोसा ठेवतो और मुझे मालूम है आणि मला माहित ये आहे वचन मुझे कभी गिरने नहीं ते देगा। वचन मला कधीच पाडणार ये नाही. गिरोह को खड़ा करने का सामर्थ्य रखता आणि है। कारण ह्याच्यामध्ये पडणाऱ्यांना उभं करण्याचं सामर्थ्य आहे इसमें वो सामर्थ्य है। आणि याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. इसलिए हम कितना पढ़ते हैं इसको, आणि आम्ही त्याला किती वाचतो, क्या लिखा है इसके अंदर, काय लिहिलंय त्याच्यात इसको समझना है। हे समजून घ्यायचंय. बाइबल को समझना जरूरी है। बायबल समजून घेणं गरजेचं आहे. आप कौन कौन सी भाषा समझ सकते हैं? कोणकोणती भाषा समजते तुम्हाला? मराठी, हिंदी, मैंने गोवा में बताया था। आप तेलुगु बोल लेते सिस्टर? आ जाओ थोड़ा सा, मेरे को मदद कर, 2 मिनट में जल्दी आ जाओ। आप तेलुगु में यहाँ पे बात करना, थोड़ा सा प्रीच करो, थोडं तुम्ही तेलुगू मध्ये बोला. कुछ भी प्रचार करो आप तेलुगु में। सतीश दादा को मत बोलना है, सिर्फ प्रचार, क्योंकि हमको समझ आ जाए। మీరందరూ ఎలా ఉన్నారు? प्रचार करो, प्रचार करो। यस, యేసు మన రక్షకుడు. ఎంతమందికి తెలుసు? ఎంతమంది నమ్ముతున్నారు? बोलो बोलो। బోల్తే జో. ఎంతమంది ఆయనను రుచి చూశారు? చూసారా? మంచివాడా యేసు? మంచివాడా? ఎంతమంది నాతో ఒప్పుకుంటున్నారు? अभी मच्छी मारने वाला था यीशु। एक मेरे को बताइए आप, जो जिनको समझा उनको समझ गया। आता ज्यांना कळालं त्यांना कळालं. तेलुगु नहीं समझता हमें, तेलुगू आपल्याला बऱ्याच लोकांना नाही कळत. जो नहीं समझ रहा है ना, उसको समझने की कोशिश करना है। म्हणजे नाही समजते ना ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपके बाजू वाले तेलुगु बैठना, उसको बोलना भैया क्या क्या, क्या बताया बताओ मेरे को। तुमच्या शेजारी जो तेलुगू बसलेला आहे त्याला विचार आहे काय म्हणतात. कई बार ऐसा ही होता है, बऱ्याचदा असंच होतं. बाइबल पढ़ते हैं, बायबल वाचतो, समझता नहीं है, समजत नाही. क्या पढ़ रहे नहीं समझ रहा, काय वाचतो तेच कळत नाही. क्या खोल के रखा है पता नहीं। काय खोलून ठेवलंय माहित नाही. कई बार ऐसे हमारे जीवन में होता है, आणि बऱ्याचदा असंच आमच्या जीवनामध्ये होतं. नहीं समझ रहा है। नाही कळत. जब तक इसको समझेंगे नहीं ना, जोपर्यंत हे समजून नाही घेणार, खुदा आपके सामर्थ्य को नहीं देख पाएगा। देवाचं सामर्थ्य पाहू नाही शकणार. इसलिए प्रार्थना, मैं हर संडे प्रार्थना करता हूँ, आणि म्हणून मी दरवेळी प्रार्थना करतो, मेरी आत्मिक आंखें खुल जाए, माझे आत्मिक नेत्र मेरी उघडावे, आत्मिक आंखों को प्रकाशित हो माझे जाए। आत्मिक नेत्र प्रकाशित होऊ दे. हम बाइबल हम जो प्रार्थना करते हैं, आम्ही जी प्रार्थना करतो प्रभु समझने के लिए मेरे आंखों को खोल देना, ते समजण्यासाठी माझे ज्ञानचक्षु तू मेरे उघड, विचारों को खोल देना, माझे विचार उघड, क्योंकि मैं तेरी बातों को नहीं समझ पा रहा हूँ। कारण की तुझ्या गोष्टी मला नाही कळत आहे. पवित्र आत्मा तू ताकत देना, पवित्र आत्मा तू ताकद दे मैं तेरे वचनों को समझ की मी तुझे वचन समजून घेईन. जल्दी में नहीं पढ़ना बाइबल, घाई घाईने वाचू नका. इसके लिए समय निकालना। यासाठी वेळ काढा. जिस प्रकार बाकी सब चीजें समझता है ना, जसं बाकी सगळ्या गोष्टी कळतात ना, उससे भी ज्यादा बाइबल को समझना है। त्याच्यापेक्षा अधिक हे बायबल समजून घ्यायचं. पड़ोसी को बोलना बाइबल समझना है। बाइबल ना समझने के कारण जीवन में समस्याएं हैं, आणि बायबल न कळल्यामुळे जीवनामध्ये समस्या आहेत. क्योंकि कौन सा भाग कहाँ लिखा है पता नहीं है। कुठला भाग कुठं लिहिलाय माहितच नाही. हर एक प्रश्न का उत्तर है, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, लेकिन वो प्रश्न का उत्तर हमें मालूम होना चाहिए। पण त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला माहित असायला हवंय. अभी तक फिलिपियों की पत्री कहाँ है, नए नियम में ढूंढते हैं लोग, आणि फिलिप्पीकरस पत्र कुठे नवीन करारामध्ये शोधतात. और प्रकटीकरण तो कई लोगों के बाइबल में प्रकटीकरण है ही नहीं, आणि बऱ्याचशा लोकांच्या बायबलमध्ये प्रगटीकरणच नाही. क्योंकि इतना पढ़ा है कि वो सब पेज निकल कर कहाँ चले गए पता नहीं। कारण एवढं वाचलंय त्याला की ती सगळी पानं त्याची निखळली. प्रकाशित वाक्य बोलते हैं तो ढूंढते कहाँ है, बोले दादा आपकी बाइबल में होगा, हमारी बाइबल में नहीं है। आणि प्रगटीकरण कुठं काढा म्हटलं तर म्हणते दादा तुमच्या बायबलमध्ये असेल, आमच्या बायबलमध्ये तर नाहीये. हर एक साल नया बाइबल ले, प्रत्येक वर्षी नवीन बायबल घ्या.
सबसे ज्यादा खर्चा करे ना तो इस पे करें। सगळ्यात जास्त खर्च करायचा ना तर ह्याच्यावर करा. मैं आपको बताऊंगा आने वाले दिन में क्यों खर्चा करना है, मी येणाऱ्या दिवसामध्ये सांगणार आहे की का ह्याच्यावर खर्च करायचा, क्यों करना है इसके ऊपर खर्च। का खर्च करायचा. इसको समझने के लिए खर्च करना है, हे समजण्यासाठी खर्च करायचा, इस समझने के लिए समय निकालना है, हे समजण्यासाठी वेळ काढायचा इसे समझने के लिए समय निकाल कर पढ़ना है। आणि वेळ काढून ते वाचायचे. कितनी बार हम पढ़ते हैं, किती वेळा आम्ही वाचतो. एक साल में पूरा बाइबल पढ़कर होना चाहिए। एका वर्षात पूर्ण बायबल वाचून व्हायला पाहिजे. ये तो मैंने ज्यादा समय दे दिया, हे तर मी फार वेळ दिला. इसको समझना है। समजायचे. मैं आपको बोलता जिस दिन इस बाइबल का गहन अर्थ समझना शुरू हो जाएगा ना साहब, शैतान आपके पैरों के नीचे होगा। आणि ज्या दिवशी तुम्ही हे बायबल समजून घेतलं, सैतान तुमच्या पायाखाली असणार आहे. कभी भी चेहरे जो है ना उदास नहीं होंगे, आणि कधीच चेहरे उदास होणार नाहीत. उदास करने वाली जो चीज आएगी ना उसको भी आप उदास कर देंगे। उदास करणारी जी गोष्ट तुमच्याकडे येईल तीच उदास होऊन जाईल. आप चेहरा हमेशा टवटवीत होगा। चेहरा तुमचा टवटवीत असेल. बाइबल कहती है बायबल सांगतं 12 महीने हंगामी फल देने वाले लोग, 12 महिने हंगामी फळ देणारे आम्ही असणार आहोत. बूढ़ा होने तक आणि वयातीत झालो तरी तेरा चेहरा टवटवीत रहेगा। आमचा चेहरा टवटवीत असेल. नो क्रीम, नो लाइव वाइस साबुन ना संतूर, नहीं लगाना जरूर, ठीक है। आमेन। हमारे चेहरे पे तेज आ जाएगा साहब। आमच्या चेहऱ्यावरती तेज येईल. तीसरी बात, तिसरी गोष्ट जीवित रहना है जिवंत राहायचं. हर समय, प्रत्येक वेळी, हर समय प्रत्येक वेळी परमेश्वर पर निर्भर रहना होगा। परमेश्वरावरच अवलंबून राहावं लागेल. परमेश्वर पर, परमेश्वर के शब्द पर भरोसा करके उस पर निर्भर रहना, परमेश्वरावर त्याच्या शब्दांवरती अवलंबून राहून भरोसा ठेवून आम्हाला चालावं लागेल. तब हम जीवित रह पाएंगे। तरच आम्ही जिवंत राहू शकू. परमेश्वर प्रभु ने वो एलिया को जंगल में भेज दिया। परमेश्वराने एलियाला त्या जंगलात पाठवलं. प्रभु ने कहा तो म्हटला मैं तेरी सब जरूरतों को पूरा मी करूंगा। तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करीन. एलिया कौवों पर निर्भर नहीं था, एलिया कावळ्यांवर त्याचा विश्वास नव्हता. एलिया परमेश्वर पर निर्भर था। एलिया परमेश्वरावर अवलंबून होता. जब हम परमेश्वर पर निर्भर रहते हैं, जेव्हा आम्ही परमेश्वरावर अवलंबून उसकी राहतो, प्रतिज्ञाओं पर निर्भर रहते हैं, त्याच्या अभिवचनांवरती अवलंबून तो राहतो, परमेश्वर में हम खड़े हो सकते तेव्हाच आम्ही परमेश्वरामध्ये उभे राहू शकतो. सुनिए, ऐका, कोई अपनी नौकरी पे आप निर्भर ना रहे, आपल्या नोकरीवरती अवलंबून राहू आपके नका. पैसों पर निर्भर ना रहे, आपल्या पैशांवर अवलंबून राहू जो नका. सृष्टिकर्ता परमेश्वर उसके पर निर्भर रहे। निर्माणकर्त्या परमेश्वरावरती तुम्ही अवलंबून राहा. एलिया कौवों पर निर्भर नहीं था, एलिया कावळ्यांवरती अवलंबून नव्हता, कौवों को भेजने वालों पर निर्भर था। तर कावळ्यांना पाठवणाऱ्यावर तो अवलंबून होता. सारफत की विधवा सारफत येथील विधवा अपने घड़े और कुप्पी पर निर्भर नहीं थी, आपल्या त्या कुपीवरती आणि घड्यावरती अवलंबून नव्हती, एलिया के शब्दों पर निर्भर तर थी। एलियाच्या शब्दांवरती अवलंबून एलिया ने होती. कहा, एलिया म्हटला वो कुछ देर वो अपने घड़े और कुप्पी पर निर्भर थी। आणि काही काळ ती त्या कुपीवरती आणि घड्यावर अवलंबून एलिया को वो होती. कहती है, एलियाला ती म्हणते गुरुजी गुरुजी थोड़ा सा आटा है, थोडस पीठ आहे, थोड़ा सा तेल है। थोडस तेल आहे. वो ये कह रही है, आणि ती म्हणत आहे मैं मेरे घड़े पर और कुप्पी पर निर्भर हूँ। मी माझ्या घड्यावर आणि त्या कुपीवरती अवलंबून आहे. एलिया उसी समय खड़ा होता एलिया है, त्याच वेळेला उभा वो राहतो. कहता है, तो म्हणतो सुन ऐक सुन, ऐक, जब तक अकाल है, जोपर्यंत दुष्काळ आहे, ये तेरी कुप्पी ही तुझी कुपी और ये तेरा घड़ा आणि हा तुझा घडा कभी समाप्त नहीं कधीच होगा, संपणार नाही, कभी समाप्त नहीं होगा। कधीच नाही संपणार. उसने भरोसा किया, तिने भरोसा ठेवला, उसने एलिया के शब्दों पर निर्भर हो गई। एलियाच्या शब्दांवरती अवलंबून और राहिली. बाइबल कहती आणि है बायबल सांगतं 3.5 साल, 3.5 वर्ष, 3.5 साल 3.5 वर्ष उसे किसी भी बात की तिला कमतरता ना। कुठल्याच गोष्टीची कमतरता भासली. हमें भी वही करना है, आम्हालाही तेच करायचं, जीवित रहना है। जिवंत राहायचंय. आपकी नौकरी पे आप जीवित नहीं रह सकते, आपल्या नोकरीवरती आम्ही जिवंत राहू आपके शकत, बिजनेस पर जीवित नहीं रह तुमच्या सकते, व्यवसायावर तुम्ही जिवंत राहू शकत नाही. परमेश्वर के शब्दों पर निर्भर, देवाच्या शब्दांवरती तुम्ही निर्भर राहून जिवंत राहू प्रभु शकता. के शब्दों पर, परमेश्वरांच्या शब्दावर, खुदा के शब्दों पर, परमेश्वराच्या शब्दावर, हर शब्द पर निर्भर रहे। प्रत्येक शब्दावर अवलंबून राहा. बहुत बार हम बहुत सारी चिंताएं करते हैं बऱ्याचदा आम्ही बऱ्याचशा चिंता करतो इस यात्रा में, या प्रवासामध्ये, अपने जीवन यात्रा में। आपल्या जीवन क्या यात्रेमध्ये. खाएंगे, क्या खाएंगे, काय खाणार, क्या पिएंगे, काय पिणार, बच्चों की फीस, मुलांचा फी आहे, अब रेंट है, भाडं आहे, लाइट बिल है, लाईट बिल आहे, पेट्रोल है, पेट्रोल आहे, उसका कर्जा देना है, ह्याचं कर्ज द्यायचं, इसका कर्जा देना त्याचं है, कर्ज द्यायचं. बस उन्हीं बातों की चिंताओं में फंसे रहते हैं। त्याच चिंतांमध्ये फसलेलो आहे. हम अगर खुदा पे भरोसा करते जर हैं, आम्ही परमेश्वरावर उसके भरोसा केला, शब्दों पर निर्भर त्याच्या हैं, शब्दांवरती तो अवलंबून बाइबल ये आहोत, कहती तर है, बायबल असं तेरी सांगतं सब चिंता मुझ पर डाल तुझी दे, सर्व काळजी चिंता माझ्यावर मैं टाक. तेरी चिंता करूंगा, मी तुझी चिंता करतो, मैं तेरी चिंता करूंगा। मी तुझी चिंता करेन.
इस चिड़िया को देखो, ते पक्षी पहा, इन फूलों को देखो, ते फुलं पहा, ये कितना अच्छा कपड़ा पहनते हैं। किती चांगलं कपडे घालतात. परमेश्वर को उनको पहनाता है, परमेश्वर त्यांना घालतो, अच्छा पक्षियों को खिलाता है। पक्ष्यांना तो चारतो. अरे तू तो उनसे भी श्रेष्ठ तू है। तर त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रभु श्रेष्ठ आहे. जानता है तेरी जरूरत है क्या है, तेरे मांगने से पहले प्रभु तुझे प्रभूला देगा। ठाऊक आहे तुझ्या गरजा काय, तू मागण्या अगोदर तो त्या पूर्ण करतो. प्रभु के शब्दों पर निर्भर रहना सीखें। देवाच्या शब्दांवरती अवलंबून राहायला शिका. हम ना अपने अपने जीवन पे खुद पे जीवन पे निर्भर रहते हैं, बऱ्याचदा आम्ही स्वतःवर आणि आपल्या जीवनावरती अवलंबून राहतो इसलिए समस्या है। आणि म्हणून समस्या आहेत. आपको मालूम है मेरा खुदा अकाल में भी खिलाता है, तुम्हाला माहिती आहे का माझा परमेश्वर दुष्काळातही पुरवठा करतो. शुष्क भूमि में पानी निकालने का सामर्थ्य रखता है। आणि वाळवंटातून पाणी पाझरण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आमेन। तो अपने अपने ऊपर निर्भर ना रहे, आपल्या स्वतःवर अवलंबून राहू नका, हम प्रभु पर निर्भर रहे। तर देवावर अवलंबून राहा. वो सुनेम करी का बेटा मर गया, शुनेमकरांचा जो मुलगा होता तो खुद मेला वो प्रार्थना से वो लड़का हुआ है। आणि प्रार्थनेद्वारे झालेला मुलगा आहे. ये औरत देखो कितनी निर्भर है प्रभु पर। आणि ही स्त्री पहा देवावर किती अवलंबून आहे. एक दिन वो जब वो बड़ा हो रहा था, तो मोठा होत असताना दोपहर के समय दुपारच्या वेळेला उसे कुछ तकलीफ हुई त्याला काहीतरी त्रास झाला और वो मर गया। आणि तो मरण पावला. और ये स्त्री ने अपने बेटे को कमरे में रखा आणि ह्या स्त्रीने त्या मुलाला खोलीमध्ये ठेवलं और वो दौड़ती हुई प्रभु के सेवक के पास में आणि गई। ती धावत देवाच्या सेवकाकडे गेली. और वो क्या कह रही है, आणि काय म्हणत आहे, सेवक उसको पूछ रहा है, सेवक तिला विचारत आहे, अरे भाई सब कुछ ठीक है क्या? सर्व ठीक आहे का? वो क्या कह रही ती है, काय म्हणते, उसको मालूम है त्याला माहित आहे एलिया के शब्दों पर मैं भरोसा करती हूँ एलियाच्या शब्दांवरती मी भरोसा और ठेवते. उसका शब्द आणि त्याचा शब्द परमेश्वर गिरने नहीं देता। परमेश्वर कधीच पडू देत नाही. और वो कहती है आणि ती म्हणते सब कुशल से है, सर्व खुशाल आहे, सब कुशल से है। सर्व कुशल आहे. जब ऐसी मरणप्राय परिस्थिति हो, जेव्हा अशी मरणप्राय परिस्थिती असेल, रोना नहीं, रडू नका, रोना नहीं। रडू नका. पड़ोसी को बोलना रोना नहीं। तो क्या करना है, कुशल है, कुशल आहे, बोलो कुशल है, बोलो कुशल है, सब ठीक ठाक है। मेरे को मत बोलो, पड़ोसी को बोलो सब ठीक ठाक है। आमेन। परिस्थिति क्या है, परिस्थिती काय आहे, मरी भी, बच्चा मर गया है, मूल मेलेलं आहे. निर्भर किस पर है, अवलंबून कुणावर आहे, खुदा के वचन पर। देवाच्या क्योंकि वचनावर. उसको मालूम है तिला माहित आहे खुदा का एक शब्द काफी है जीवन को उंडेलने के लिए। देवाचा एक शब्द जीवन देण्यासाठी समर्थ आहे. तू शब्द मात्र बोल, तू शब्द मात्र तू बोल, शब्द मात्र बोल, तू शब्द मात्र बोल, मैं चंगा हो जाऊंगा। मी बरा होईन. तू शब्द मात्र तू बोल, शब्द मात्र बोल, परिस्थिति खड़ी हो जाएंगी। परिस्थिती उभे राहील. आमेन। आमेन. जो गिरी हुई चीजें जे पडलेल्या गोष्टी उसमें आहेत, जीवन आ जाएगा। त्यात जीवन येईल. सूखी हड्डियों में भी जीवन लाने का सामर्थ्य खुदा के शब्दों में है। आणि सुकलेल्या हड्ड्यांमध्ये देखील जीवन आणायचं सामर्थ्य माझ्या जब हम शब्द बोलते हैं, जो शब्द आम्ही बोलतो ये क्या दिखाता है, हे काय हम दाखवतं, प्रभु के शब्द पे निर्भर है, हमारी बुद्धि हमारी टैलेंट पे निर्भर आम्ही नहीं है। देवाच्या शब्दांवरती अवलंबून आहेत. आमच्या बुद्धी आमच्या क्षमतेवर आम्ही अवलंबून नाही. कंजूसी मत करो ताली बजाने के लिए। आमेन। क्योंकि मैं शब्दों पर निर्भर हूं खुदा के। कारण मी देवाच्या शब्दांवरती अवलंबून आहे. डैनियल के जीवन में देखते हैं दानियलच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो मरणप्राय स्थिति है। मरणप्राय परिस्थिती. क्या स्थिति है, काय स्थिती आहे, प्रार्थना नहीं कर सकता। प्रार्थना नाही करू शकत आहे. बाइबल में लिखा है बायबलमध्ये लिहिलं, एक फरमान निकाला गया एक फरमान काढला गेला राजा के सामने, राजासमोर. राजा के हस्ताक्षर हो गए राजाचे सही झाले और उसमें लिखा था आणि त्यात लिहिलं 30 दिन 30 दिन तक 30 दिवस कोई आराधना नहीं, कोई अपने परमेश्वर की आराधना नहीं करेगा, कोणीच आपल्या परमेश्वराची आराधना करणार सिर्फ नाही, राजा की आराधना करेगा। फक्त राजाचीच आराधना करणार. सुनिए ऐका, डैनियल 6:10 में लिखा है दानियल 6:10 मध्ये लिहिले, ऐसे समय में भी अशा समयात देखील जब राजा के हस्ताक्षर हुए जेव्हा राजाची सही झाली उस समय भी त्या वेळेला देखील डैनियल दानियल खिड़की खोलकर खिडक्या उघडून तीन समय में प्रार्थना 3 कर। वेळेला प्रार्थना करत आहे. कब प्रार्थना कर रहा है, केव्हा प्रार्थना करत आहे, जब समस्या से घिरा है। जेव्हा समस्यांनी घेरलेला आहे. कब प्रार्थना कर रहा केव्हा है, प्रार्थना करत आहे, जब 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 नियम निकाला गया। जेव्हा फरमान काढला गेलेला आहे. क्या फरमान है, काय फरमान, प्रार्थना नहीं कर रहा है। प्रार्थना नाही करायची. सुनिए ऐका, जब आपके जीवन में ऐसा लगे, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये असं वाटेल सीमाएं निर्धारित हो जाए आणि मर्यादा घातल्या जातील और सीमा से आप बाहर नहीं जा आणि सकते, त्या मर्यादेच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाहीये, दीवारों को बांध दिया,
आणि भिंती घातल्यात. ऐसे समय में भी अशा वेळेला देखील दानियल डरा नहीं, दानियल घाबरला नाही. उसको मालूम है त्याला माहित आहे प्रार्थना में जीवन है, प्रार्थनेमध्येच जीवन आहे, प्रार्थना में सामर्थ्य है, प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे, प्रार्थना में ताकत है. प्रार्थनेत ताकद आहे. अगर हमें जिंदा रहना जर है आम्हाला जिवंत राहायचंय तो प्रार्थना करना तर होगा, प्रार्थना करावी लागेल और प्रार्थना करते हुए प्रभु को धन्यवाद देना आणि होगा. प्रार्थना करत देवाचे आभार मानावे लागतील. प्रार्थना क्या है? प्रार्थना काय आहे? जीवन की सांस है जीवनाचा श्वास आहे जो हमें जिंदा रखती जे है. आम्हाला जिवंत ठेवतो. अगर इस शरीर में से सांस निकल या जाए या शरीरामधून श्वासच निघून तो गेला हम मर जाएंगे. आम्ही मरून जाऊ. आत्मिक जीवन में भी ऐसा ही है. आत्मिक जीवनात देखील अगर असंच. प्रार्थना नहीं है, जर प्रार्थना नाही, प्रार्थना में धन्यवाद नहीं है, प्रार्थनेमध्ये आभार प्रदर्शन हमारा नाही, आत्मिक जीवन मर तर जाएगा. आमचं आत्मिक जीवन मरून जाईल. डैनियल क्या कर रहा है? दानियल काय करत आहे? जीवित रख रहा है, जीवित रख रहा है, जिवंत ठेवत आहे, खुद को जिंदा रख रहा है. स्वतःला जिवंत ठेवत आहे. कैसे? कसं? प्रार्थना के द्वारा. प्रार्थनेच्या द्वारे. एक नहीं, दो नहीं, तीन समय में. एक नाही, दोन वेळ, तीन वेळेला. वो अगर मैं उधर होता तो सब खिड़की दरवाजे बोलता बिल्कुल खिड़की दरवाजे सब बंद कर दो, आणि आम्ही असलो असतो तर मग काय म्हणलो, सगळ्या खिडक्या दरवाजा लावा, पर्दे लगाओ. पडदे लावा. अगर किसी ने देख लिया तो आणि जर कोणी पाहिलं तर बाप रे मृत्युदंड है. मृत्यूदंड आहे. वहां बाइबल कहती है बायबल सांगतं. अगर वो 30 दिन अगर दूसरे के इसकी आराधना किया तो उसको मृत्युदंड देना था. आणि 30 दिवस जर दुसऱ्या कुठल्या देवाची आराधना केली तर मृत्यूदंड येणार होता. सिंह तैयार हैं, सिंह आणि सिंह तैयार आहे, भूखे सिंह तैयार हैं आणि भुकेले सिंह तैयार आहे फाड़ने के लिए, फाडण्यासाठी. लेकिन उसने उसकी चिंता नहीं किया. त्याची काळजी केली उसको नाही. मालूम है त्याला माहित आहे प्रार्थना के द्वारा भूखे सिंहों के मुंह को बंद करने की ताकत प्रार्थना रखती है. आणि प्रार्थनेमध्ये भुकेल्या सिंहांची तोंड बंद करण्याची ताकद आहे. बाइबल कहती है बायबल सांगतं धर्मी जन की प्रार्थना के प्रभाव से बहुत कुछ हो सकता है. नीतिमानाच्या प्रार्थनेच्या प्रभावानं बरेचसं काही होऊ शकतं. धर्मी जन की प्रार्थना नीतिमानाची प्रार्थना बहुत कुछ हो सकता है. बरंच काही होऊ शकतं. आप धर्मी जन हैं, तुम्ही नीतिमान आहात, हम धर्मी जन हैं. आम्ही नीतिमान आहोत. कौन बनाया धर्मी? कुणी बनवलं नीतिमान? यीशु मसीह ने बनाया धर्मी. येशूने बनवलं, उसके लोगों ने बनाया त्याच्या धर्मी. रक्ताच्या द्वारे. और आपकी प्रार्थना प्रभाव आणि कर. तुमची प्रार्थना प्रभावी आहे. अब डरना नहीं. आता भ्यायचं नाही. कोई भी बीमार आया प्रार्थना कर देना, कुणी आजारी आला प्रार्थना करा. क्योंकि लिखा है लिहिलंय धर्मी जन की प्रार्थना प्रभावशाली है. नीतिमानाची प्रार्थना प्रभावशाली आहे. पास्टर जी को लीडर्स को फोन नहीं करना, पास्टरांना पुढाऱ्यांना फोन करत बसू नका. वहां पे ऐसा कह देना तिथं असं म्हणा, लिखा है. लिहिलंय. एक भूतग्रस्त दुष्टात्मा ग्रस्त अगर व्यक्ति आ जाए, एखादा दुष्टात्म्याने ग्रस्त व्यक्ती आला, बाइबल में लिखा है बायबल मध्ये लिहिलंय यीशु के नाम से हम दुष्टात्मा को निकाल सकते हैं. येशूच्या नावाने आम्ही सर्व दुष्टात्मे काढू शकतो. आमेन. आमेन. तुझे सांप और बिच्छू तोड़ने का अधिकार है. आणि साप आणि विंचू तोडवण्याचा तुला अधिकार आहे. तुझे कोई कुछ भी हानि नहीं पहुंचाएगा. आणि तुला काही हानी होणार ये नाही. लिखा है, असं लिहिलंय. ये लिखा है लिहिलंय धर्मी जन की प्रार्थना प्रभावशाली है. नीतिमानाची प्रार्थना प्रभावशाली आहे. इसलिए जीवित रहना है, आणि म्हणून जर जिवंत राहायचंय, प्रार्थना आवश्यक है. प्रार्थना अवश्य करा. प्रार्थना श्वास है, प्रार्थना श्वास आहे. प्रार्थना ही जीवन है. प्रार्थना जीवन आहे. आमेन. आमेन. कितना समय प्रार्थना में व्यतीत किती करते वेळ हैं? आम्ही प्रार्थनेमध्ये घालवतो? 5 मिनट वाली प्रार्थना बंद कर दें. 5 मिनिटाची प्रार्थना बंद करा. 1 घंटा प्रार्थना होना चाहिए. 1 तास प्रार्थना व्हायला हवी. अगर काम के लिए 10 घंटा मेरे पास में है, कामासाठी माझ्याकडे 10 तास आहेत. अगर मोबाइल देखने के लिए 2 घंटा मेरे पास में है, मोबाईल पाहण्यासाठी 2 तास माझ्याकडे आहेत. बातचीत करने के लिए अगर मेरे पास में 4 घंटा है, गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे 4 तास आहेत. तो प्रार्थना करने के लिए 1 घंटा क्यों नहीं है? मग प्रार्थना करण्यासाठी 1 तास का अगर नाही? 1 घंटा प्रार्थना करना सीख 1 गए, तास प्रार्थना करायला शिकले, ये ताकत दे देगा. ताकद देईल. कभी गिरने नहीं देगा. कधी पडू देणार नाही. हमें हमें बल देगा. आम्हाला बळ देईल. प्रार्थना में बल है, प्रार्थनेत बळ आहे. प्रार्थना में ताकत है, प्रार्थनेत ताकद आहे. प्रार्थना प्रभावशाली होना चाहिए. प्रार्थना प्रभावशाली असायला हवी. प्रार्थना में प्रभाव है. प्रार्थनेमध्ये प्रभाव आहे. प्रार्थना करें. प्रार्थना करा. कब? कधी? हर समय. प्रत्येक वेळेला. आपको लग रहा है कठिन काम है, तुम्हाला वाटतं कठीण आहे गोष्ट? आपकी प्रार्थना के द्वारा कठिन काम आसान बन जाएंगे. तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे ते कठीण गोष्ट तुम्हाला सोपी होईल. आसान बन जाएंगे. सोपी होऊन जाईल. आप चीजों को बड़ा मत कीजिए. तुम्ही गोष्टींना मोठ्या करू आपके नका. सामने बड़ी है, तुमच्या समोर मोठी आहे, लेकिन खुदा की आंखों के सामने बड़ी नहीं है. पण देवासमोर ती मोठी नाहीये. और खुदा आपके साथ में है. आणि परमेश्वर तुमच्या सोबत जो आहे. आपको दिख रही इतनी बड़ी, जे तुम्हाला फार मोठं मेरा दिसतंय, खुदा आप उसको छोटे कर देगा. माझा येशू त्याला छोटस करेल. समुद्र बड़ा दिख रहा था, समुद्र खूप मोठा होता, बहुत बड़ा समुद्र दिख रहा था, खूप मोठा दिसत होता, निकल नहीं सब पा रहे थे,
आणि पार होऊ शकत जब मूसा ने प्रार्थना किया, जेव्हा मोशेने प्रार्थना केली, वो समुद्र जो बड़ा दिख रहा था, वो समुद्र जो उनको मारने वाला था, वो समुद्र अभी उनके पैरों के नीचे आ गया है. आणि तो समुद्र जो मोठा होता, जो त्यांना गिळून टाकणार होता, तो आता त्यांच्या पायाखाली होता. वो समुद्र में से पार हो रहे हैं. त्या समुद्रातून ते पार होत आहेत. जीवित रहना है, जिवंत राहायचंय, प्रार्थना करें. प्रार्थना करा. सुनिए, ऐका, जिंदा रहना है, जिवंत राहायचंय, धैर्य से परिस्थितियों का सामना करें. धैर्याने परिस्थितींचा सामना करा. प्रभु ने हमें डर का आत्मा नहीं, प्रभूने आम्हाला भीतीचा आत्मा नाही, धैर्य और सामर्थ का आत्मा तर दिया. सामर्थ्याचा आणि धीराचा आत्मा दिलाय. पड़ोसी को बोलना, मेरे अंदर धैर्य का आत्मा है. जोर से बोल रहे भाई, मेरे अंदर धैर्य का आत्मा है. कुछ लोगों के अंदर कॉन्फिडेंस ही नहीं रहता. काही लोकांमध्ये आत्मविश्वासच नसतो. क्या हुआ? काय झालं? कॉन्फिडेंस वाला आदमी जो रहता है, आत्मविश्वासाला जो माणूस असतो तो ताठ असतो. उसको मालूम है त्याला माहित असतं, मेरा धैर्य ये मेरा नहीं है, खुदा का है. माझा धैर्य हे माझं नाही, परमेश्वरानं दिलेलं आहे. मेरा सामर्थ मेरा नहीं है, खुदा ने दिया है. माझं सामर्थ्य माझं नाही, देवानं दिलेलं आहे. हर एक परिस्थिति का सामना प्रत्येक परिस्थितीचा सामना धैर्य से करो, धैर्याने करा, तब जीवंत रह सकेंगे. तेव्हा जिवंत राहा. नहीं तो क्या होगा मालूम? नाही तर काय होईल माहितीये? धैर्य नहीं है ना, धैर्य नाहीये ना, डर पकड़ लेगा. तर भीतीने ग्रासले जाल, और डर ने पकड़ लिया, आणि भीतीने पकडलं बाहर नहीं निकल सकते. तर बाहेर नाही निघू शकणार. वो डर अंदर समा जाएगा, ते भीती आतमध्ये सामावून जाईल, और डर अंदर समा गया, आणि एकदा का ते भीती सामावली खड़े नहीं हो सकते. तर उभे नाही राहू शकणार. दुनिया की कोई ताकत आपको खड़ा नहीं कर या सकती. जगातली कुठलीच ताकद तुम्हाला उभं करू शकणार नाही. धैर्य ऐसी चीज है धैर्य अशी गोष्ट आहे जो डर को डर के ऊपर आपको विजय देगा. जी भीतीवर तुम्हाला विजय देईल. डर का सामना कर पाओगे. भीतीचा सामना करू शकाल. इसलिए हर एक परिस्थिति में आणि म्हणून प्रत्येक कभी परिस्थितीमध्ये खचे ना, कधीच खचू नका, कभी डरे ना, कधी भिवू नका, अपने धैर्य को कम ना करें, आपलं धैर्य कमी करू नका, नहीं तो मर जाएंगे. नाही तर मरून जाल. हमें जिंदा रहना है, आम्हाला जिवंत राहायचंय, जीवित रहना है. जिवंत राहायचंय. अच्छा, बुढ़ा आदमी रहेंगे ना, वही मरना नहीं चाहता. जो एकदम कगार पे ना जाने वाले, वो भी बोलता है यार मेरे को थोड़ा सा प्रार्थना आणि कर दो, मैं किती जी लूं. म्हातारा झालं किंवा अगदी मरणाच्या परिस्थितीमध्ये तरी त्याने मारायची इच्छा नसती. यहाँ पे कितने लोग हैं जो मरने की कगार पर बैठे? इथं किती लोक आहे जे मरणास टेकलेले आहेत. अरे हिचकिया राजा की उम्र को प्रभु ने बढ़ा दिया, तो हमारी उम्र नहीं बढ़ाएगा क्या प्रभु? हिजकिया राजाची वय जर परमेश्वरने वाढवलं तर तो आमचं नाही वाढवणार का? 15 साल बढ़ा दिया प्रभु ने. 15 वर्ष वाढवलं त्याचं. गिनता होगा ना 15 साल, 1 2 3, नहीं यार गिनता नहीं, उसने एंजॉय किया, खुदा ने बढ़ाया था. वो परमेश्वराने त्याने त्याचं ते वय वाढवलं होतं. बीमार था, आजारी होता बीमार से मरने वाला था, आणि त्या आजाराने मरणास टेकला होता. रिपेंट किया, पश्चाताप किया, खुदा बोलता जा 15 साल और तेरे को बढ़ा दिया. पश्चाताप केला, परमेश्वर म्हटलं जा 15 वर्ष वाढून दिले. कितना खुश हो गया होगा ना. किती आनंदी झाला असेल. आमेन. बीमारी हमको क्या करती है? आजार आमचं काय करतं? डर पैदा कर देती है. आमच्यामध्ये भीती उत्पन्न तू कर. मरना है, तू मरणार आहे, तू मरना है. मरणार आहे. जायदाद किसके नाम पे करूं? आता प्रॉपर्टी कुणाच्या नावावर करू? मेरे नाम. अच्छा, वो टेंशन आ जाता है. आणि मग टेन्शन येतं, मेरे बच्चों का क्या, माझ्या लेकरांचं काय, अब क्या होगा? आता काय होईल? कुछ नहीं होगा. काय नाही होणार. धैर्य से सामना कर. धैर्याने सामना कर. सुनिए, ऐका, सदरक में से अबेदनगो ने धैर्य से सामना किया, शद्रक मेशक अबेदनगोने धैर्यानं सामना केला. मृत्यु का सामना किया. मृत्यूचा सामना केला. राजा बोलता है, राजा म्हणतो अगर तूने हमारी आराधना नहीं किया, जर तू आमची आराधना नाही केली, अधिक पट्टी से आग में तुझे जला दिया जाएगा. अधिक पटीने आग आम्ही वाढवू. सदरक में से अबेदनगो कहते हैं, शद्रक मेशक अबेदनगो म्हणतात, हमारे खुदा ने अगर मैं बचाए भी नहीं ना, आमच्या परमेश्वरने जरी आम्हाला वाचवलं नाही हम तेरी आराधना नहीं करें. तरी आम्ही तुझी आराधना करणार. धैर्य से खड़े हो गए. धैर्याने उभे राहिले, हम झुकेंगे नहीं, आम्ही झुकणार नाही. तेरे बोलने से डरेंगे नहीं, तुझ्या बोलण्याला आम्ही भीत नाही, तेरे बोलने से नहीं डरते. तुझ्या बोलण्याने आम्ही भीत हम नाही. राजाओं के राजा से डरते हैं. आम्ही राजांच्या राजाला आम्ही भीतो, हम राजाओं के राजा से डरते हैं. आणि राजांच्या राजा सर्वशक्तिमान परमेश्वर डरते हैं. सर्व शक्तिमान परमेश्वराला तेरे आम्ही बोलने से नहीं डरते. तुझ्या बोलण्याला नाही अगर घाबरत. किसी ने एक धमकी दे दिया तो साहब हम पूरा पसीना पसीना हो जाते आणि हैं. कुणी येऊन धमकी दिली तर आम्ही घामाघूम होतो. सामने क्या, अगर फोन पे भी धमकी दे दिया तो पसीना हो जाते हैं. समोर काय फोनवर जरी धमकी दिली तर आम्ही घामाघूम होतो, समझ में नहीं आता, फोन पे बड़बड़ बेचैन हो जाते हैं. आणि फोनवरच आम्ही बेचैन होतो. राजा का क्रोध भड़क गया. राजाचा क्रोध भडकला. इनको अभी
यांना अधिक अधिक 7 पट आग कर दो. आणखी 7 पट त्यांचं ते भट्टी वाढवा. हम जाने के लिए तैयार है सर. आम्ही जाण्यासाठी तयार आहे. ऐसा धैर्य चाहिए. असं धैर्य पाहिजे. मृत्यु भी आपका कुछ बिगाड़ नहीं पाएगी. मृत्यू पण तुमचं काही बिघडू शकत धैर्य से खड़े हो गए. धैर्याने उभे राहणार. खड़े नहीं हुए, उभे नाही उनको राहिले. पकड़ा, त्यांना पकडलं. आग में डाल दिया. आगीत टाकलं. धैर्य से आग में गए. धैर्याने आगीत गेले. क्या हुआ? काय झालं? आग भी उनको झुलसा नहीं सकी. ती आगीने देखील त्यांना कुठल्याही प्रकारचं होरपळलं नाही. आग भी उनको झुलसा नहीं सकी. आणि आग त्यांना होरपळू शकली नाही. आग भी उनका कुछ नहीं कर सकी. आग त्यांचं काही करू शकली नाही. धैर्य वो चीज है. धैर्य एक अशी गोष्ट आहे. धैर्य वो ताकत है धैर्य ती ताकद आहे जो आपको विजय देगा. जे तुम्हाला विजय देईल. डरना नहीं. भिवू नका. नौकरी का इस्तीफा आ गया, अगले महीने से आपकी नौकरी चली गई. आणि नोकरी निघून गेली. हाँ, ऐसा लेटर आया आपका. ऐसा- 1 तारीख से आप काम पे नहीं आना. 1 तारखेपासून तुम्ही कामाला येऊ नका. धैर्य से सामना करेंगे, धैर्याने सामना करणार. कोई बात नहीं. काय हरकत नाही. अगर नौकरी का लेटर आ गया, नोकरीचं असं लेटर आलं, मेरा खुदा पूर्ति करेगा और अच्छी नौकरी देगा. माझे परमेश्वर पूर्तता करेल आणि त्याही पेक्षा चांगली नोकरी देईल. धैर्य से सामना करना है. धैर्याने सामना करायचा. दाऊद ने क्या किया? दाविदाने काय केलं? गोलियत का सामना धैर्य से किया. गोलियताचा सामना धैर्याने केला. गोलियत ने बड़ी आवाज निकाला. गोलियताने मोठा आवाज काढला सब सैनिक डर गए. आणि सर्व सैनिक घाबरले. डर पैदा हो गया. आणि भीती उत्पन्न झाली. राजा के जीवन में डर पैदा हो गया. राजाच्या जीवनामध्ये भीती उत्पन्न राजा झाली. भाग गया. राजा पळाला. अपने महल में बैठ गया. आपल्या महिलात जाऊन बसला. डर, भीती, डर, भीती. डर क्या करेगा? धैर्य को निकाल देगा. भीती काय करणार आहे? ती धैर्य काढून टाकणार. जो सामना करना है ना, जे सामना करत आहेत ना, आपको सामना करने की ताकत नहीं देगा. तुम्हाला सामना करण्याची ताकद देणार. गोलियत ने वही किया. गोलियताने तेच वो केलं. तलवार नहीं चला रहा तो है, तलवार नाही चालवत आहे. सिर्फ वो डरा रहा है. फक्त तो घाबरवत बहुत आहे. सारी चीज हमारे जीवन में आएगी डराने वाली, बऱ्याचशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये घाबरवण्या जो करता रात दिन येतील. हमको परेशान करेगी. जे रात्रंदिवस आम्हाला त्रास देतील. डरना नहीं. भेऊ नका. बाइबल कहती है, बायबल सांगतं, शैतान का सामना करो, वो तो तुम्हारे पास से भाग निकलेगा. सैतानाचा सामना करा, तो तुमच्यापासून पळून जाईल. वो भाग जाएगा, तो पळून जाईल. लेकिन सामना करना है. पण सामना करायचा दाऊद आहे. ने गोलियत का सामना किया. दाविदाने गोलियताचा सामना क्या केला. हुआ? काय झालं? राजा सामना नहीं किया. राजाने सामना नाही केला. शाऊल राजा ने सामना नहीं किया. शाऊल राजाने सामना नाही केला. इतने बड़े बड़े सैनिक थे, उन्होंने सामना नहीं एवढे किया. मोठमोठे सैनिक होते, त्यांनी सामना नाही केला. शूरवीर थे, शूरवीर होते, लेकिन कोई आगे नहीं आया. पण कुणी पुढे आलं नाही. लेकिन एक छोटा लड़का पण एक छोटा मुलगा, जिसके अंदर धैर्य था. त्याच्यामध्ये धैर्य होतं. शायद आपके अंदर प्रशिक्षण नहीं होगा, कदाचित तुम्हाला प्रशिक्षण नसेल, आपको कुछ सिखाया नहीं है, तुम्हाला शिकवलेलं नाहीये. लेकिन धैर्य वो चीज है. पण धैर्य एक अशी गोष्ट आहे. धैर्य वो चीज है धैर्य एक अशी गोष्ट आहे, जो आपको सब सिखा देगी. सर्व शिकून टाकेल. सब सिखा देगी आप, सर्व शिकून टाकेल. लेकिन धैर्य से आगे बढ़ना है. धैर्याने पुढे जायचंय. आमेन. आमेन. इसलिए तो गीत गाते हैं, शैतान का सामना करो भागेगा. दादा क्या हुआ? शैतान का सामना करो. वो तो एक ही व्यक्ति को मालूम है, वो पहले से हारा हुआ है. वो पहले से, तो क्यों डर का सामना करते साहब? मग आपण का भीतीचा सामना करतो? धैर्य से जाओ, धैर्याने जा, डरो मत. भिवू नका. परीक्षाओं में डर लगता है ना. परीक्षांमध्ये भीती वाटते नाही का? एक ही सिस्टर बोलती नो. सिस्टर अब मैं आपको बाद में ना कैडबरी दूंगा आपको. अच्छा 2 हो गया ना फिर अभी. सिस्टर मेरे को कल ना ला के दे देना. 2 हो गया अभी आपका. ठीक है, उसको गिनते रहो आप. लेकिन प्रॉमिस है, प्रतिज्ञा है. भरोसा रखना, निर्भर रहना, पक्का मिलेगा. दे देना सिस्टर, पक्का मिल जाएगा. धैर्य कभी झुकता नहीं है, धैर्य कधी झुकत नाही, खड़ा होता है. तर उभं राहतं. क्यों खड़ा होता है मालूम है? का उभं राहतं माहितीये का? उसको मालूम है, त्याला माहिती आहे. उसको मालूम है, त्याला माहिती आहे उसका खुदा विजय देने वाला है. त्याचा परमेश्वर विजय देणार आहे. विजय देता है. विजय देणार आहे. जब खुदा विजय देगा, जर परमेश्वर विजय देईल, हार हो ही नहीं सकती साहब. आम्ही हारूच शकत नाही. बाइबल का परमेश्वर कभी हारता नहीं, बायबलचा परमेश्वर कधी हारत नाही. कभी हारने वाला नहीं है. तो कधीच हारत नाही. बाइबल में देखो, हर एक युद्ध जीता के दिया उसने. आणि बायबलमध्ये पाहत प्रत्येक युद्ध त्याने जिंकवलं. एक सैमसन
गधे के जबड़े से 1000 लोगों को मारकर जीत गया। आणि एक समशोन त्या गाढवाच्या जबड्याने इतक्या लोकांना मारून विजय मिळवला त्याने. शूरवीर थे वो, शूरवीर होते ते. तलवारें थी हाथ में, त्यांच्या हातात तलवारी ढालें थी उनके हाथ में। ढाल होत्या. ये अकेला है, हा एकटा ना आहे. ढाल है ना कुछ है, ना ढाल ना तलवार, कोई शूरवीर नहीं है। काही शूरवीर नाही. कहीं जाकर उसने प्रैक्टिस नहीं किया तलवार कैसे चलाए। कुठं जाऊन त्यांनी तलवारबाजी नाही केली. उसने गधे का जबड़ा लिया, त्यांनी त्या गाढवाचा जबडा घेतला, धैर्य से खड़ा हुआ धैर्याने उभा राहिला और 1000 फिलिस्तीयों को मार आणि गिराया। 1000 पलिष्ठ्यांना मारलं. एक समसन में 1000 फिलिस्तीयों को मारने की ताकत है साहब। एका समशनामध्ये 1000 पलिष्ठ्यांना मारण्याचं सामर्थ्य आहे. तब तो पवित्र आत्मा का वरदान भी नहीं था साहब, तेव्हा तर पवित्र आत्म्याचं वरदानही नव्हतं, यीशु भी नहीं थे। येशूही नव्हतं. अब तो यीशु भी है, आता तर येशूही आहे, पवित्र आत्मा का ताकत भी पवित्र है। आत्म्याची ताकदही आहे. कितने मारोगे किती अकेले? मारणार आता. आमेन। शैतान का सामना करो, बस। थैंक यू वेरी मच। और जिंदा रहना है, जिवंत राहायचंय, जिंदा रहना है। जिवंत राहायचंय. सुनिए, ऐका, जो भी बोध दिया जाता है, जे बोध दिला जातो, जो चेतावनी दी जाती है, ज्या चेतावण्या दिल्या जातात, उसको ग्रहण करना, त्या ग्रहण करा, जीवित रहोगे। जिवंत राहाल. कई बार क्या होता है, बऱ्याचदा काय होतं, चेतावनी दी जाती है, चेतावणी दिली जाते, दुर्लक्ष करते हैं दुर्लक्ष करतात और निकल जाते हैं। आणि निघून जातात. क्या होता है मालूम, काय होतं माहितीये का, जीवन ठंडा हो जाएगा। जीवन थंड होईल. याजकेल 3:21 वचन कहता है, आजकाल 3:21 सांगतं, चेतावनी को ग्रहण करने से चेतावणी ग्रहण करण्याने मनुष्य जीवित रहेगा। मनुष्य जिवंत राहील. इसलिए चेतावनी जब भी दी जाती है, आणि म्हणून जेव्हा चेतावणी दिली जाते, गुस्सा नहीं होना, रागावू नका, गुस्सा नहीं होना, रागावू नका, गुस्सा नहीं होना। रागावू नका. कई बार चेतावनी आदमी को ना मनुष्य का एक आदत है, मनुष्याची एक सवय आहे, अब सर पे हाथ घुमाओ बड़ा अच्छा रहेगा, डोक्यावरून हात फिरवा खूप बरे राहतील, बड़ा अच्छा रहेगा। खूप चांगले आहे. लेकिन आप जिस दिन डांट दोगे ना, ज्या दिवशी तुम्ही त्यांना रागवाल, आना बंद हो जाएगा। येणं बंद होईल. मनुष्य का स्वभाव है, मनुष्याचा स्वभाव आहे. वो चेतावनी को ग्रहण नहीं करना चाहता। चेतावणी ग्रहणच नाही करायची. आप नीति सूत्र की किताबें पढ़िए, नीतिसूत्राचं पुस्तक वाचा. बोध ले, माता पिता से बोध ले, तुझे डांटा जाएगा, ताड़ना दी जाएगी, उसको स्वीकार कर। ये ताड़ना है हमारा परमेश्वर भी देता है। परमेश्वर ताड़ना करने वाला परमेश्वर है। ताड़ने से आदमी मरता नहीं है, ताड़ने से हमारा सुधार होता है। आणि ताडना घे, बोध घे. ताडण करण्याने मनुष्य मरत नाही तर तो जिवंत राहतो. लूत की पत्नी को बोला, लोटाच्या पत्नीला सांगितलं, लूत के परिवार को बोला, लोटाच्या परिवाराला सांगितलं, पीछे मुड़कर नहीं देखना। मागे वळून नका पाहू. चेतावनी दी थी प्रभु ने, चेतावणी दिली होती अगर प्रभूने. पीछे मुड़कर देखेगा, जर मागे वळून पाहशील, आग तुझे घेर लेगी, तू आगेने घेरला जाशील, राख हो जाएगा। राख होशील. चेतावनी दिया प्रभु ने, प्रभूने चेतावणी दिली, उसको हाथ पकड़ के बाहर निकालो, त्याला हात धरून बाहेर काढलं, लेकिन उसने चेतावनी पर ध्यान नहीं पण दिया, त्याने चेतावणीकडे लक्ष नाही दिलं. सहज लिया। सहज घेतलं. और उसने उसकी लूत की पत्नी ने पीछे मुड़कर देखा, आणि लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिलं. क्या हुआ, काय झालं, नमक का खंबा हो गए, मिठाचा खांब झाली, जीवन निकल गया, जीवन निघून गेलं, जीवित नहीं रही, जिवंत नाही राहिली, मृत अवस्था में हो गई। मृतावस्था आली. चेतावनियां चेतावण्या हमें जीवित रखती है, आम्हाला जिवंत ठेवतात. चेतावनियां चेतावण्या हमें आगे बढ़ाती है, आम्हाला पुढे नेतात. चेतावनियां चेतावण्या हमारे जीवन को सुधारती है, आमचं जीवन सुधारतात. चेतावनियां हमारे चेतावण्या अभिषेक को बढ़ाती है। आमचा अभिषेक वाढवतात. इसलिए डरना नहीं, आणि म्हणून भिवू नका, मन में बुरा मत लगने देना। मनात वाईट वाटून घेऊ नका. हमारे बच्चों को हम घर में डांटते हैं, आम्ही लेकरांना देखील घरामध्ये रागावतो, उसको मारते नहीं है, उसको जान से मार नहीं देते, त्याला आम्ही त्याचा जीव घेत नाही. हम उसको इसलिए डांटते हैं, इसलिए मारते हैं आम्ही त्यांना ह्या करता मारतो, कि ह्या वो करता सुधर ओरडतो जाए, की तो सुधरावा, आगे बढ़े। पुढे जावा. कोई भी माँ बाप ऐसा नहीं जो अपने बच्चों को पीछे देख सके। आणि कुठल्याही आई वडील असे नाही की ते आपल्या लेकरांना मागे पाहू इच्छितात. चर्च में भी वैसा ही है, चर्च मध्ये पण तसंच जो आहे. आपके लीडर्स है जे तुमचे पुढारी आहेत आपको डांट दे, तुम्हाला ओरडतील, इसका मतलब ये है याचा अर्थ हा आहे वो आपको आगे देखना चाहते ते हैं, तुम्हाला पुढे पाहू इच्छितात, वो आपको देखना चाहते ते हैं। तुम्हाला पाहू इच्छितात. एक माँ बाप की इच्छा है कि उसके बच्चे आगे बढ़े। आई वडिलांची इच्छा हीच आहे की त्यांच्या लेकरांनी पुढे जावं. गुस्सा नहीं करना कभी, रागवू नका कधी, नहीं तो
क्या होगा मालूम है? नाही तर काय होईल माहितीये का? मन पे लगेगा, मनाला लागेल अपने खुद को पीछे कर लेंगे, आणि स्वतःला मागे कराल. क्या होगा? काय होईल? मर जाएंगे साहब, मरून जाल, मर जाएंगे. मरून जाल. और प्रभु कहता है, प्रभु कहता प्रभू है, म्हणतो मेरा धर्मी जन विश्वास से जीवित माझा नीतिमान विश्वासाने जगेल. विश्वास से जीवित रहेगा. विश्वासाने जगेल. जिंदा रहना है, जगायचंय. आत्मा से देह की क्रियाओं को मारना है. आत्म्यानं देहाच्या क्रियांना मारून टाकायचंय. रोम 8:13 में लिखा है, रोम 8:13 मध्ये लिहिलंय. अगर जिंदा रहना है, जर जिवंत राहायचंय, आत्मिक जीवन में जिंदा रहना है, आत्मिक जीवनात जिवंत राहायचंय, आत्मा से देह की क्रियाओं को मारना है. आत्म्यानं देहाच्या क्रियांना मारून टाकायचंय. देह, इसका मतलब देह की क्रियाओं को समझना होगा, याचा अर्थ देहाच्या क्रिया समजून घ्याव्या शरीर की लागतील. क्रियाओं को समझना होगा. शारीरिक क्रिया समजून घ्याव्या गलातियों लागतील. की पत्री 5:19-21 में शरीर की क्रियाएं हैं. गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय 5:19-21. 19 ते 21 मध्ये सांगितलंय. गलातिया पत्री 5:22-25. गलतीकारास पत्र 5वा अध्याय 22 ते 25. देह के क्रियाएं, देहाच्या क्रिया, आत्माओं के फल. आत्म्याची फळं. आत्माओं ने आत्मा के फल, आत्म्याची फळं. इनसे क्या करना है? याच्याने काय होतंय? आत्मा के फल से शरीर की क्रियाओं को मारना है. आत्म्याच्या फळांनी शारीरिक क्रियांना मारून टाकायचं. कैसे मारोगे? कसं मारणारा? शरीर, बहुत सारे शरीर में उठने वाली बातें हैं. शरीरात उठणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी वहां पे लिखा है ईर्ष्या है, मतभेद है, बहुत सारी बातें आणि हैं. बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या. ईर्ष्या आहे, वैर आहे. लेकिन आत्मा के काम क्या है? पण आत्म्याची फळं काय आहे? फल है, आनंद है. आनंद आहे, संयम आहे. आज सुबह ही, भजन को पहले करंथिक पत्र पढ़ा सिस्टर ने. आज सकाळी सिस्टरनी ते वाचलं मैं प्रिपेयर कर रहा था इस वचन को भी. आणि हे वचन देखील मी तयार करत होतो. प्रेम धीरजवंत है, प्रेमामध्ये धीर आहे. प्रेम कृपालु है, प्रेम कृपाळू आहे. प्रेम डहा नहीं करता, प्रेम डाह करत नाही. प्रेम अपनी बड़ाई नहीं करता, प्रेम बढाई मारत नाही. प्रेम फूलता नहीं, प्रेम फुलत नाही. प्रेम झुंझलाता नहीं. झुंझलाने का मतलब मालूम है? झुंझलाता. आप हैं मेरे साथ में? मुझे लगा सब चले गए स्वर्ग में, रैप्चर होगा कि मैं अकेला बैठा हुआ. झुंझलाने का मतलब क्या है? हाँ, इरिटेट. जब कुछ बोला जाता है ना, झुंझला जाता आदमी. लेकिन प्रेम क्या करेगा? प्रेम काय करणार आहे? झुंझलाता नहीं, तो कुठल्याही प्रकारे चिडचिड करत नाही. सब कुछ सहता है, सर्व सहन करतो. सब कुछ सहता है. सर्व सहन करतो. और यही आत्मा के कार्यों से शरीर के क्रिया को जब मारेंगे तो जीवित रहेंगे. आणि ह्याच आम्ही जेव्हा आत्म्याच्या फळानं ज्या आमच्या शारीरिक क्रिया आहेत त्या मारून टाकू त्यावेळेस होईल. सब बातें सहता है, सर्व गोष्टी सहन करतो. सब बातों की करते अच्छा हो जाएगा, अच्छा होगा. आणि सर्व गोष्टींमध्ये चांगलं होईल असंच म्हणतो. वो इस बात को लेकर आगे बढ़ता है. हेच गोष्ट घेऊन पुढे जातो. अगर शरीर की क्रिया आ गई, जर शारीरिक क्रिया आल्या, शरीर की क्रिया आ गई, शारीरिक क्रिया आल्या, ईर्ष्या आ गई, क्रोध आ गया, भय आ गया, ये क्या करेगा? ईर्ष्या क्रोध आहे हे जर आलं ये रुका देगा, तर आम्हाला थांबून टाकेल. हमारे जीवन को परेशान करेगा आमचं जीवन त्रस्त करेल और हमारे जीवन को खत्म कर आणि देगा. आमचं जीवन संपवून टाकेल. आमेन. आमेन. मैं यही आपसे कहना चाहता हूँ, मला तुम्हाला हेच सांगायचं. अगर जीवित रहना है, जर जिवंत राहायचंय यीशु की ओर देखो तर येशूकडे पहा, तो बचे रहोगे. तर वाचाल. हमको मालूम है इजराइल में मरी आ गई. आम्हाला माहिती इस्रायलमध्ये मरी आली. मूसा ने क्या किया? मोशेने काय केलं? पीतल का सांप को खड़ा कर दिया तो पितळाचा साप उभा केला और उसने कहा, जितने भी लोग उसको देखेंगे आणि जितके लोक ते पाहतील वो सब जीवित रहेंगे. ते सर्व जिवंत राहतील. ये क्या दिखाता है? हे काय दाखवतं? यीशु मसीह हर एक शापों के लिए उस क्रूस पर चढ़ गया, येशू ख्रिस्त प्रत्येक श्रापांसाठी त्या हर एक वधस्तंभावर बीमारियों के लिए उस पर चढ़ गया. प्रत्येक आजारांसाठी त्या वधस्तंभावर इसलिए गेला. हमेशा आणि म्हणून हमेशा नेहमी परमेश्वर यीशु की ओर ताकते रहे, परमेश्वर येशूकडे पाहत राहा. उसकी ओर ताकते रहेंगे, त्याच्याकडे पाहत राहा, हम जीवित रहेंगे, तर आम्ही जिवंत राहू. हम जीवित रहेंगे. आम्ही जिवंत राहू हमेशा ताकते रहे यीशु की ओर. आणि नेहमी येशूकडे पाहत राहा. और एक चीज, अगर जिंदा रहना है ना, आणखी एक गोष्ट, जर जिवंत राहायचं आहे ना, क्या करना है मालूम? काय करायचं माहिती? जिंदा रहेंगे हम लोग. जिवंत राहणार का आम्ही? कुछ लोग 10 साल 15 साल जिंदा रहते, काही लोक 10 वर्ष 15 वर्ष जिवंत, 20 साल जिंदा रहते, 20 वर्ष जिवंत आत्मिक जीवन में भी, आत्मिक जीवनात, उसके बाद मर जाते. आणि त्याच्यानंतर मरून जातात. शारीरिक से अच्छे हैं शारीरिकरित्या चांगले आहेत लेकिन आत्मिक से मर गए. पण आत्मिकरित्या मेलेले आहेत. क्यों? का? वो जिंदा नहीं रहना चाहते. त्यांना जिवंतच नाही राहायचं. जिंदा रहना है, जिवंत राहायचंय प्रभु से प्यार करना तर सीखो, प्रभूवर प्रेम करायला शिका.
उसकी पहली आज्ञा को पालो। त्याची पहिली आज्ञा पाळा. लूक 10:27 में कहता है लूक 10:27 मध्ये सांगतो, पूरे अपने मन से, पूरे प्राण से, पूरी शक्ति से प्रभु से प्यार कर। तू आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने परमेश्वरावर प्रीती कर. 28 वचन कहता है 28 वचन तो सांगतो, तू जीवित रहेगा। तर तू जिवंत राहशील. प्रभु से प्यार करना प्रभूवर प्रेम करा, हमें जिंदा रखेगा। आम्हाला ते जिवंत ठेवेल. आमेन। आमेन. यीशु का हाथ रहने से येशूचा हात असल्यानं हम जिंदा रहेंगे। आम्ही जिवंत असणार. मत्ती 9:18 मत्तई 9:18 वो कहता है अब प्रभु अपना हाथ रख मेरी लड़की पर, तो म्हणतो की प्रभू माझ्या मुलीवर तुझा हात ठेव, मेरी बेटी जिंदा हो माझी जाएगी। मुलगी जिवंत होईल. इसका मतलब यह है याचा अर्थ हा, जीवन में प्रभु का हाथ होना बहुत जरूरी है। जीवनावरती प्रभूचा हात असणं गरजेचं प्रभु आहे. का हाथ रहेगा देवाचा हात हम असणार जिंदा रहेंगे। तर आम्ही जिवंत राहणार. आमीन। आमेन. और एक चीज आणखी एक गोष्ट लास्ट, शेवटची, परमेश्वर के घर में बने रहोगे तो जिंदा रहेंगे। परमेश्वराच्या घरामध्ये लागून राहाल तर जिवंत राहाल. पहले तिमोथी 3:15 कहता है पहिलं तिमोथी 3:15 सांगतो, परमेश्वर का घर परमेश्वराचं जो घर जीवते परमेश्वर की कलीसिया है। जो जिवंत परमेश्वराची मंडळी आहे. समझ में आया क्या है परमेश्वर का घर? परमेश्वराचं घर काय आहे? जीवते परमेश्वर की कलीसिया। जिवंत परमेश्वराची मंडळी. और बाइबल कहती है बायबल सांगतं, पहला पत्र 2:3-5 वचन में पहिलं पेत्र 2:3-5 वचन, हम सब जीवते पत्थर हैं आम्ही सर्व जिवंत खडक आहोत. और जीवंत पत्थर ये प्रभु ने कलीसिया में लगाया। आणि हे जिवंत दगड परमेश्वराने मंडळीमध्ये लावलेत. कलीसिया में बने रहोगे मंडळीत बनून राहाल जिंदा रहेंगे। तर जिवंत राहाल. समझ में आया? जीवित रहने के कुछ बातें। जिवंत राहण्याच्या काही गोष्टी कळाल्या का? तेलुगु में बोलूं? समझ में आया? हिंदी मराठी? इसलिए आज तेरे सामने ये बातें हैं, आणि म्हणून आज तुमच्या समोर या गोष्टी आहेत, शाप और आशीष। श्राप आणि आशीर्वाद. बाइबल कहती है, बायबल सांगतं, बाइबल का परमेश्वर कहता है बायबलचा परमेश्वर तू सांग, जीवन को ही चुनना। तू जीवनाचीच निवड कर. इसलिए याचा का तू और तेरा वंश आणि तुझा वंश जीवित रह सके। जिवंत राहील. मेरे कारण माझ्यामुळे मेरा वंश जीवित रहना है। माझा वंश जिवंत राहणार. मेरे कारण माझ्यामुळे मेरा वंश जीवित रहेगा। माझा वंश जिवंत राहील. आमेन। मैं वो कारण हूँ मी ते कारण आहे जिससे मेरा वंश जीवित रहेगा। ज्याद्वारे माझं वंश जिवंत राहणार. अगर मैं जीवित हूँ जर मी जिवंत आहे मेरा वंश जीवित तर रहेगा। माझा वंश जिवंत आहे. मेरा यीशु जीवित है माझा येशू जिवंत आहे इसलिए मैं जीवित हूँ। म्हणून मी जिवंत मैं आहे. जीवित हूँ मी जिवंत आहे, मेरा वंश जीवित रहेगा। माझा वंश जिवंत राहील. चर्च में बने रहना। मंडळीत बनून राहा. चर्च के बाहर जाओगे मंडळीच्या बाहेर जाल खत्म हो जाएंगे। तर संपाल. खोया हुआ पुत्र तो हरवलेला पुत्र पिता का घर छोड़कर गया, पित्याचं घर सोडून क्या गेला. हुआ? काय झालं? खत्म हो गया। संपला. इसलिए पिता को बोलना पड़ा, आणि म्हणून पित्याला बोलावं ये लागलं. मर गया था, हा मेला होता, वापस आया, परत आला, जिंदा हो गया। जिवंत झाला. कोई बात नहीं, बाहर चले गए, काय हरकत नाही, बाहेर गेला, वापस आ जाओ। परत या. और कलीसिया वो चीज है आणि मंडळी अशी गोष्ट आहे जो जीवित रखेगा। जी जिवंत ठेवेल. इसलिए कलीसिया का महत्व को समझे, आणि म्हणून मंडळीचं महत्व जाणून घ्या. चर्च का महत्व को हम बाइबल पढ़ते, बाइबल का अरे चर्च खुदा बाप ने दिया है। प्रभु बोलता है मी माझी मंडळी खडकावर बांधेल। आणि बायबल असं सांगतं की मंडळी परमेश्वराने दिले, त्याचं वचन सांगतं की मी माझी मंडळी खडकावर उस स्थापित. चर्च को स्थापन करने के लिए खुदा उस क्रूस पर चढ़ गया, आणि ते मंडळी स्थापन करण्यासाठी वधस्तंभावरती माझा परमेश्वर उसको गेला भाला डाला गया। आणि भाला त्याच्या खुपण्यात आला. जो उसके हृदय में भाला डाला ना, आणि जेव्हा त्याच्या हृदयामध्ये तो भाला जब पानी और खून निकला, आणि जे पाणी आणि रक्त निघालं, वहां से चर्च शुरू हुआ। तिथून चर्च सुरू झालं. प्रभु के हृदय से चर्च शुरू हुआ है। देवाच्या हृदयातून चर्च सुरू झालं. प्रभु का हृदय चर्च के अंदर, परमेश्वराचं हृदय त्या चर्च मध्ये आहे. साथ साथ चर्च के अंदर प्रभु घूम रहा है। आणि चर्च मध्ये परमेश्वर फिरत आहे. जो प्रकाशित के 7 मंडलियों में देखते प्रभु घूम रहा है, आणि परमेश्वर मंडळांमध्ये फिरत आहे. वो यहाँ भी घूम रहा है। तो इथं देखील फिरत आहे. चर्च को कभी छोड़ना नहीं, चर्च कधी सोडू नका. चर्च छोड़कर नहीं जाना, चर्च सोडून जाऊ नका, नहीं तो खत्म हो जाएगा। नाही तर संपाल. जीवित रहना है, जिवंत राहायचंय चर्च में बने रहे। तर चर्च मध्ये बनून राहा. आमेन। Amen. अगर ऐसा करेंगे ना आणि असं जर केलं तो क्या होगा मालूम? तर काय होणार अगर आहे? इस शरीर को छोड़ के भी हम चले गए ना, आपलं शरीर जरी सोडून गेलो क्या होगा? काय होईल? एक बार अलीशा मर गया है, एक आलिशा मेला आहे, उसे कब्र में डाल दिया है, त्याला कबरेट टाकलंय. और वहां पे एक चीज हुआ, आणि तिथे एक गोष्ट झाली. एक आदमी मर गया, एक व्यक्ती मेला उसके अलीशा की हड्डियों को छू लिया उसने। आणि त्याने आलिशाच्या हाडांना स्पर्श केला. क्या हुआ मालूम है? काय झालं? मरा हुआ
व्यक्ति मेलेला व्यक्ती अलीशा की हड्डियों को छूते ही आणि त्या आलिशाच्या हड्ड्यांना स्पर्श करूनच वो पैरों के बल खड़ा हो गया. पायावर उभा राहिला. हमारा जाना भी इस दुनिया से ना आमचं या जगातून जाणं देखील लोगों को खड़ा करेगा. लोकांना उभं करेल. लोगों को खड़ा करेगा. लोकांना उभं करेल. लोगों को खड़ा करेगा. लोकांना उभं करेल. एक मृत हड्डी अलीशा की, आलिशाची मेलेली हड्डी उसमें भी इतनी ताकत है, त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे. लोगों को खड़ा करती ती है. लोकांना उभं करते. मृत लोगों को खड़ा करती मृत है. लोकांना उभं करते. अरे हमारा जीवन भी ना साहब खड़ा करने की ताकत रखता है जो निर्जीव आमच्या है. जीवनामध्ये देखील लोकांना उभं करण्याचं सामर्थ्य आहे. ये तभी होगा आणि हे तेव्हाच होईल जब मैं जीवित हूँ. जेव्हा मी जिवंत आहे. मैं ही मरा हुआ हूँ तो मेरे संपर्क में आके वो भी मरेगा. मीच मेलेला आहे तर माझ्या संपर्कामध्ये येऊन तेही मरतील. कुछ लोगों के संपर्क में आने के आदमी मर जाता है. मतलब काही लोकांच्या संपर्कामध्ये येऊन माणसं मरून जातात माहितीये का. कुछ लोगों के संपर्क में आओ, काही लोकांच्या संपर्कात या पक्का संसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग होईल. ये कहाँ पे देखने मिलता है मालूम? आणि कुठे पाहायला मिळतं. स्टेटस के ऊपर. स्टेटस मध्ये. बेवफा सनम, मतलबी दुनिया, ये दुनिया. ऐसा लगता है ये बहुत बीमार है यार ये आदमी. स्टेटस देख के लगता है कि ये कितना बीमार है. स्टेटस बघून कळतं हा किती आजारी आहे. 7-8 स्टेटस देखो. 7-8 स्टेटस. बेवफा सनम, मतलबी दुनिया. जब आपका काम हो जाए तब आपको लोग छोड़ देंगे, कोई आपको पूछेगा नहीं. वो पढ़ पढ़ के ऐसा लगता है कि मैं भी बीमार हो रहा हूँ क्या. ये संसर्गजन्य रोग है साहब. हा संसर्गजन्य रोग आहे. खुदा के वचन का स्टेटस रख, देवाच्या वचनाचं स्टेटस ठेवा. मरी अवस्था भी जिंदी हो जाएगी. मेलेली अवस्था पण जिवंत होईल. खुदा का वचन खड़ा करने वाला वचन है. देवाचं वचन उभं करणारं वचन आहे. एक ही वचन रखो, एकच वचन ठेवा. लोगों को आशीष बना. लोकांना आशीर्वादित होईल. आपका स्टेटस तुमचं स्टेटस लोगों को खड़ा कर सके. लोकांना उभं करू शकेल. बीमार नहीं. आजारी नाही. पड़ोसी को बोलना बीमार करने वाला स्टेटस मत रखना. पढ़ पढ़ के थकान लगता, अपने को बोझ लगता है. एक तो मैं देखता नहीं कभी, अचानक आ जाते सामने. मतलब कितना बीमार है यार ये आदमी, इसको ऑपरेशन के सिवा कुछ. आमेन. हम जिंदा रखना है लोगों को तो खुद जिंदा रहना पड़ेगा. आज जर लोकांना जिवंत ठेवायचं तर स्वतःला जिवंत राहावं लागेल. मेरा धर्मी जन विश्वास से जीवित रहेगा. माझा आइए नीतिमान खड़े हो जाए, विश्वासानं खड़े हो जाए, जगेल. खड़े हो जाए. आमीन आमीन आमीन. थैंक यू लॉर्ड जीसस. प्रभु धन्यवाद देते हैं राजा, तेरी स्तुति करते हैं. हाँ परमेश्वर, आज प्रभु हम सभियों के हृदयों को आपने स्पर्श किया, इसके लिए धन्यवाद देते हैं राजा. प्रभु हर दिन परमेश्वर प्रभु हम तेरे वचन के लिए भूखे रहे. हर दिन प्रभु तेरे और प्रभु आत्मिक बातों के लिए प्रभु हम प्यासे रहे परमेश्वर. आज प्रभु हम तेरे दास दासिया परमेश्वर प्रभु तेरे से सुनने के लिए हम तैयार है परमेश्वर. आज प्रभु तूने हम सभियों से बात किया, हमें स्पर्श किया, इसके लिए धन्यवाद देते हैं राजा. प्रभु वचनों में प्रभु प्रभु हम बने रहे. जैसे परमेश्वर धनियल परिस्थिति को देखकर प्रभु अपने अपने रीति के अनुसार परमेश्वर प्रभु वो प्रभु प्रार्थना करना उसने नहीं मानी, बल्कि परमेश्वर उसने प्रभु भले प्रभु राजा के फरमान को प्रभु उसने उल्लंघन करते हुए प्रभु अपने रीति के अनुसार प्रभु वो हर दिन जैसे प्रभु 3 बार प्रभु यरूशलेम के और अपने खिड़कियों को दरवाज़ों को खोलकर घुटनों पे आकर प्रार्थना किया, वैसे परमेश्वर प्रभु हम अपने परिस्थितियों को ना देखते हुए प्रभु हम अपने परमेश्वर के साथ में प्रभु उस नाते को हम बना कर रख सके. हम प्रार्थना में बने रहे, वचनों में बने रहे, मनन में बने रहे और धैर्य से हमारे परिस्थितियों को सामना करने के लिए प्रभु आज प्रभु तूने सामर्थ्य के आत्मा से प्रभु तूने हमें भरा, इसके लिए धन्यवाद देते हैं राजा. प्रार्थना करते परमेश्वर प्रभु परिस्थितियाँ प्रभु हमें पीछे हटाने वाली ना रहे, बल्कि प्रभु हर एक परिस्थिति का सामना हम धैर्य के साथ में करने के लिए हमें सहायता और मदद कर परमेश्वर. और प्रभु वो धैर्य सिर्फ और सिर्फ तुझसे हमें प्राप्त होती है, वचनों से हमें मिलती है परमेश्वर. उस सोते के साथ में प्रभु हम रहे, उस सोते के पास प्रभु हम फल लाने वाले प्रभु रहे, ऐसे तो हमें बना परमेश्वर. धन्यवाद देते प्रभु, तेरी स्तुति करते. ये छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन आमीन.